नमस्कार. आपण गेल्या 2 दिवसापासून जी व्याख्यानमाला आपण ऐकतो आहोत त्याच्यातला आज शेवटचा दिवस. आजही आपण हार्ट संजीवनी सेंटरच्या संदर्भात एकदा पुन्हा त्यातलं क्लिप्स बघतो आहोत, स्लाइड शो बघतो आहोत. हे सध्या सटाणा सेंटरच्या बाबतीत आपण बघत आहोत. आमच्या इथे कालपर्यंत मी आपल्या सर्वांना सांगितलं की नेमकं महत्वाची ट्रीटमेंट काय आहे, जसं ब्लॉकेजेस रिमूव्ह करण्यासाठी. तसं आता आम्ही नाशिकला सेंटर सुरू केल्यापासून काही महत्वाच्या ट्रीटमेंट सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग केलेला आहे आणि त्यासाठी आमच्या टीममध्ये काही विशेष तज्ज्ञ लोक सुद्धा सामील झाले आहेत आमच्या सेंटरमध्ये. काय काय उपचार पद्धती आम्ही याच्यामध्ये सामील केलेत ते मी आपल्या समोर मांडतोय. सध्या आपण सटाणा सेंटर बघतो आहोत. आमच्याकडे हार्टच्या ब्लॉकेजेसच्या सोबत ज्या काही ट्रीटमेंट्स आहेत त्या एकदा नमूद करतो. टोटल हार्ट केअर प्रोग्राम म्हणजे हृदयाचं सशक्तीकरण कसं करायचं या बाबतीत उपचार पद्धत दिली जाते. त्यानंतर वेट मॅनेजमेंट ट्रीटमेंट, थोडक्यात वेट जास्त झाला असेल तर ते कमी करता येतं किंवा कमी झाला असेल तर जास्त करता येतं. अशा दोन्ही गोष्टी आपण त्याच्यामध्ये सामील केलेलं आहे. तिसरं आहे आयुर्वेदा विथ डिटॉक्स प्रोग्राम. थोडक्यात आपल्या शरीरात असलेले विषद्रव्य किंवा जे काही विषारी गोष्टी आहेत ज्या आपल्या शरीराला अपायकारक असतात त्यातून काढणं, त्यासाठी ही आयुर्वेदा विथ डिटॉक्स प्रोग्राम हा प्रोग्राम आम्ही याच्यामध्ये सामील केलेला आहे. महिलांसाठी विशेषतः हॉर्मोनल डिसऑर्डर्स, कारण महिलांना विशेषतः मेनोपॉझल म्हणजेच पाळी ज्यावेळेला संपुष्टात येते त्यावेळेला अनेक आजार, अनेक व्याधी निर्माण होतात. त्यासाठी सुद्धा आम्ही विशेष काही ट्रीटमेंट्स इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतर आहे डायबिटीज कंट्रोल प्रोग्राम. डायबिटीस हा संपूर्ण नायनाट होऊ शकत नाही हे तेवढंच खरं आहे, परंतु त्याला सहजगत्या नैसर्गिक सानिध्यामध्ये जवळपास औषधं कमी अशा हिशोबाने आपण एक डायबिटीज कंट्रोल प्रोग्रामची उपचार पद्धती इथे आणलेली आहे. सोबत सेकंड इनिंग प्रोग्राम फॉर सिनियर सिटीजन्स. काय असतं, सर्वसाधारण कुठलीही व्यक्ती 60 नंतर जेव्हा 60 ओलांडते त्यावेळेला बरेचसे आजार आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये निर्माण व्हायला लागतात. मग ते मानसिक असो किंवा शारीरिक. तर असे जे काही आजार ज्यावेळेला उत्पन्न होतात त्यावेळेला अशा आजारांसाठी, मग उदाहरणार्थ संधिवात असतील, दमा असेल, कार्डियक असेल, असे बरेचसे आजार आहेत. त्या आजारांवर सुद्धा आपण कंट्रोल किंवा त्याला दुरुस्त करून इथे ट्रीटमेंट दिली जाते. त्यासोबत डिस्ट्रेस प्रोग्राम फॉर यंगस्टर्स. अलीकडे आपण जर युवा मंडळींचं जर लाईफस्टाईल बघितली तर ती बऱ्यापैकी चुकीच्या दिशेने चाललेली आहे असं निदर्शनात आलेलं आहे. याच्यात बऱ्याच गोष्टींचा कारण आहेत. यात पालकांचा पण तेवढाच दोष आहे आणि विद्यार्थ्यांचा पण. परंतु ह्या लाईफस्टाईलमुळे युवा वर्ग बऱ्यापैकी डिस्ट्रेस होत चाललेला आहे, तणावग्रस्त होत चाललेला आहे. आणि या तणावातून, मग ती शारीरिक असो किंवा मानसिक, याच्यापासून त्याला कसं मोकळं करता येईल, त्याला त्यातून कसं बाहेर काढता येईल यासाठी विशेष ट्रीटमेंट आम्ही इथे चालू केलेली आहे. नंतर अलीकडे आपण बघतो आहोत की ह्या तणावग्रस्त वातावरणामध्ये आपल्याला असं लक्षात येते की बरीच मंडळी व्यसनाधीन होत चाललेले आहेत. आणि जर फ्रीडम फ्रॉम ॲडिक्शन म्हणजेच व्यसनापासून जर त्याला आपल्याला बाजूला करायचं असेल किंवा व्यसनापासून मुक्त करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आम्ही फ्रीडम फ्रॉम ॲडिक्शन नावाचं एक ट्रीटमेंटचं पॅकेज सुरू केलेलं आहे. अशा पद्धतीने हार्टच्या सोबत ह्या जे आता मी नावं नमूद केलेत
या सगळ्या खूप चांगल्या पद्धतीने उपचार पद्धती आम्ही इथे त्यासाठी लागणारं तंत्र यंत्र सगळ्या गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत. विशेषतः नाशिकच्या जे नव्याने उभं केलेलं सेंटर जे आपण आता समोर स्क्रीनवर बघतो, स्लाइड्सवर बघतोय, हे धोंडेगावचं सेंटर आहे आणि इथे आम्ही या सगळ्या ट्रीटमेंट्स उपलब्ध केलेल्या आहेत. ज्या कोणी गरजूंना या ट्रीटमेंटचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी जरूर हार्ट संजीवनी सेंटर के वाघ इंजिनिअरिंग कॉलेज जवळ आमचं मूळ शाखा आहे. तिथे सहसा सगळे पेशंट्स येतात क्लिनिकल तपासणीसाठी आणि मग तिथून त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं आयदर धोंडेगाव किंवा सटाणा, दोन्हीकडे सारख्याच ट्रीटमेंट उपलब्ध झालेल्या आहेत. मी ज्या नमूद केल्या त्या दोन्ही ट्रीटमेंट्स या दोन्हीकडे उपलब्ध आहेत, सटाण्याला पण आणि नाशिकला पण. तर त्या कोणी गरजू लोक असतील त्या ह्या आजारापासून जे ग्रस्त झालेले असतील अशा सगळ्या रुग्णांना आम्ही विनंती करतो की त्यांनी जरूर या ट्रीटमेंटचा लाभ घ्यावा, उपचार पद्धतीचा लाभ घ्यावा आणि यापासून आपण आपल्या स्वतःला मुक्त करावे. आपल्याला हार्ट संजीवनीची आमची एक वेबसाईट पण आहे. गुगलमध्ये गेलात तर हार्ट संजीवनी सेंटर नुसार नाव टाईप केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल, उपचार पद्धतीची माहिती मिळेल. या सगळ्या गोष्टी आपण बघितलं, सेंटरचं सगळं तुम्हाला स्वरूप सुद्धा कळेल आणि ट्रीटमेंट नेमकं काय काय आहे त्याचं विश्लेषण सुद्धा त्याच्यात करण्यात आलेलं आहे. तरी जरूर आपल्या गरजूंनी याचा लाभ घ्यावा असं मी विनंती करतो. नमस्कार. सर्वप्रथम वसन व्याख्यानमालेचा लाभ घेणारे जे उपस्थित झालेले श्रोते आहेत या सगळ्यांचं मी पाटील कुटुंबीय, मराठे कुटुंबीय आणि भोसले कुटुंबियांतर्फे स्वागत करतो. आज आमच्या दृष्टिकोनातून खूप भावनिक असा दिवस आहे, कारण आजच्याच दिवसाला माझे प्रिय पिताश्री यांचं दुःखद निधन झालं. आमच्यातून ते गेलेत. त्यांची पोकळी अजूनही भरली जात नाहीये, भरून निघत नाहीये. खूप आम्हाला त्यांची आठवण येते. परंतु मी सुरुवातीला सांगितलं की ज्या पद्धतीने त्यांचं स्मरण व्यवस्थित नेहमी राहावं आहे ते आमच्या स्मरणात तर नेहमीच असतात, परंतु ज्या समाजासाठी त्यांनी आपलं कार्य वेचलेलं आहे त्यांच्याही स्मरणात कधीतरी एकदा वर्षातून यावं या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी जो निर्णय घेतला आणि आज हे वर्ष 15वं वर्ष आहे. वसन व्याख्यानमालाचे सलग 15 वर्षापासून हे सगळं मालिका चालू आहे आणि विशेष आनंद होतोय की आमच्या सगळ्यांच्या आग्रहाला मान देऊन आदरणीय विवेकजी घळसासी हे सुद्धा आता आमच्या कुटुंबातले एक घटक झालेले आहेत. त्यांचं संपूर्ण त्यांची जी काही फॅमिली आहे ती आता पाटील भोसले मराठा कुटुंबीय म्हणूनच ओळखले जातात आणि आम्हाला अभिमान आहे की अशी व्यक्ती आमच्या कुटुंबामध्ये सहभागी झालेली आहे. त्यांच्या मधुर वाणीमध्ये आम्ही जे काही नेहमी सब्जेक्ट ऐकतो, जे काही विषय ते ज्या पद्धतीने मांडतात, सगळं सटाणा, पूर्ण बागलाण तालुका, आजूबाजूच्या तालुक्यातून सुद्धा बरीच मंडळी त्यांचं व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी येत असतात. सर्वप्रथम मी आणि माझी पत्नी डॉक्टर सौ विजया आम्ही दादांना नमस्कार करतो. मित्रांनो, यंदा आपल्या सर्वांना माहिती आहे की एका महामारीने आपल्याला खूप ग्रस्त केलेला आहे आणि सांगायला विशेष आनंद होतो की या महामारीच्या दृष्टिकोनातूनच विवेकजींनी एक विषय घेतलेला आहे. तोच विषय आज इथे ते त्यांच्या मधुर वाणीतून ते आपल्याला सगळं सांगणार आहेत. आता करोनासह जगायचं असा आजचा विषय आहे. या ठिकाणी मला खास नमूद करावंसं वाटतं,
की या करोनाच्या आजारामुळे आपल्याला सटाणा येथील जी व्याख्यानमाला आहे ती आपल्याला प्रत्यक्ष घेता नाही येत असल्यामुळे आपण ती असलेल्या टेक्निक जे काही उपलब्ध झालेलं आहे त्याच्यातून आपण सगळ्यांना याचा लाभ देतो आहोत आणि विशेषतः झूम मधून आम्ही हे सगळं तुमच्या पुढे प्रदर्शित केलेलं आहे. याच्यामुळे एक मात्र चांगलं झालेलं आहे की आम्ही सगळ्या जे काही उपस्थित झालेले श्रोते आहेत त्यांचं आम्ही जेव्हा सगळं लिस्ट बघितली त्याच्यात देश परदेशातले सुद्धा श्रोते या व्याख्यानाचा लाभ घेत आहेत. विशेषतः अमेरिका, लंडन इत्यादी अशा देशातून बरेच जण लाभ घेत आहेत आणि त्यांचा आग्रह आहे की आजचं व्याख्यान झाल्यानंतर आम्हाला 2 शब्द या व्याख्यानमाले संदर्भात बोलायचं आहे. तर आम्ही एक 2-3 जणांना यासाठी परवानगी देतो आहोत. तर ज्यावेळेला विवेकजींचं आजचं व्याख्यान संपेल त्यावेळेला ते 2-3 मंडळी आपलं एक 2-2 मिनिटातलं स्वतःचा अभिप्राय ते व्यक्त करणार आहेत. तेही आपण सगळेजण ऐकणार आहोत. मित्रांनो, दरवर्षी आम्हाला ही व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी खूप लोकांचं सहकार्य लाभतं. पहिलं आभार मी आपल्या समोर उपस्थित झालेले जे काही श्रोते आहेत त्याच्यामध्ये आमचे नातेवाईक आहेत, माझे मित्र परिवार आहे, सटाण्यातले तमाम नागरिक आहेत, बागलाण तालुक्याचे तमाम नागरिक आहेत, आता जिल्हाभर किंवा जिल्ह्याबाहेर असलेले जे काही आमचे आप्तस्वकीय आहेत या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. सोबत आम्हाला नेहमीच ही मालिका यशस्वी करण्यासाठी विशेषतः आमच्या सटाण्याचे जे पत्रकार मंडळी आहेत, खास करून मी नाव घेणं मला उचित वाटतं, मामासाहेब चंद्राते असोत, अंबादास देवरे सर असोत, कैलास येवला असो, देवेंद्र वाघ आहेत, नंतर सुरेश बच्छाव आहेत, अशी बरीच मंडळी आहेत की जे आम्हाला नेहमीच सहकार्य देत असतात. खैरनार आहेत, कापडनीस आहेत, शशिका भाऊ कापडनीस आहेत, अशी बरीच मंडळी पत्रकार मंडळी आहे ज्यांनी या करोनाग्रस्तच्या दिवसात सुद्धा मोठमोठ्या बातम्या देऊन याचं एक प्रकारचं त्यांनी वसन व्याख्यानमाला यंदा सुद्धा आहे हे सगळ्या समाजासाठी, सगळ्या बागलाणवासियांना, सगळ्या जिल्हावासियांना यातून एक वार्ता देऊन त्यांनी आमच्यावर खूप चांगले उपकार केलेले आहेत. मी या लोकांचे उपकार मी कधीच विसरू शकत नाही. त्यांचं पण खूप आभार. मित्रांनो, दरवर्षी या कार्यक्रमाचं प्रत्यक्ष ज्यावेळेला सटाण्याला हा कार्यक्रम होतो त्यावेळेला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माझे प्रिय मित्र प्राध्यापक जितेंद्र मेतकर सर हे करत असतात. परंतु यंदा त्यांचे सख्खे काका यांचं दुःख निधन झाल्यामुळे ते या ठिकाणी उपस्थित होऊ शकत नाही. पण त्यांचे मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो कारण त्यांचं सहकार्य मला याचं नियोजन करण्यासाठी लाभलेलं आहे. हा कार्यक्रम जो झूमवर आपण बघतो आहोत त्याच्यासाठी 2 टेक्निशियन आहेत नाशिकचे, कपिल पाटील आणि मयूर भुजबळ. या दोघांचं सहकार्य आम्हाला इतकं चांगलं लाभलेलं आहे की त्यांच्यामुळे देश विदेशामध्ये हे सगळी वसन व्याख्यान मालिका सगळीकडे पोहोचवण्यात त्यांचा सहभाग तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे मी त्या दोघांचा पण खूप खूप आभार मानतो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, आपण सर्वजण जाणतात की आमचे प्रिय आदरणीय आमचे कुटुंबातले घटक, म्हणजे काय बोलावं तेवढं कमीच असे आमचे विवेकजी घळसासी यांचं ऍक्च्युली आभार मानण्यासारखं नाहीये कारण आता ते एक प्रकारचं आमचं कुटुंबातले घटक झाल्यामुळे ते आता त्यांचं स्वतःचं कर्तव्य समजतात. परंतु त्यांचंही आभार मानणं मला अशासाठी वाटतं कारण ते त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला सोडून आमच्याकडे जेव्हा 4-4, 5-5 दिवस येतात त्यावेळेला मी निश्चितच घळसासी साहेब आणि त्यांचं कुटुंबीय यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. मित्रांनो, 15 वर्ष आपण या ठिकाणी त्यांना ऐकत आलेलो आहोत आणि त्यांनी ज्या पद्धतीने बागलाणवासियांचं मन काबीज केलेलं आहे,
हृदय काबीज केलेलं आहे, त्याला तोड नाही आहे. मी या ठिकाणी पुन्हा एकदा सगळ्यांचं आभार मानतो आणि आजचं जे सत्र आहे, शेवटचं व्याख्यानमालेचं तिसरं सूत्र आहे, हे सत्र विवेकजी आता आपल्या पुढे मांडतील. मी आपला जास्त वेळ घेणार नाही, तर आता त्यांना मी विनंती करते. नमस्कार. स्वर्गीय वसंतदादा पाटलांच्या स्मृतिप्रित्यर्थ 15वी वर्षी ही जी आजची व्याख्यानमाला समापन होत आहे, जिचं अशा व्याख्यानमालेच्या पाठीमागे असणाऱ्या सगळ्या सहयोगी मंडळींचा डॉक्टर संजय पाटील यांनी अगत्याने उल्लेख केलेलाच आहे. या 15व्या वर्षाच्या शेवटच्या पुष्पासाठी डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर सौ विजयाताई पाटील, मराठे कुटुंबीय, भोसले कुटुंबीय, सोनवणे कुटुंबीय आणि सटाण्यातल्या सर्व पत्रकार बंधूंसह या समाज माध्यमासाठी, या नव्या व्यासपीठासाठी ज्यांनी सहकार्य केलं, ते कपिल पाटील असोत, भुजबळ असोत, या सगळ्यांच्यामुळं हा सोहळा या वर्षीचा मोठा यशस्वीरित्या पार पडतो आहे, याचा मला आनंद वाटतोय. 15 वर्ष खरोखरच एकाच माणसाला ऐकणं हे त्या बोलणाऱ्याच्या क्षमतेपेक्षा ऐकणाऱ्यांच्या सहनशीलतेचा आणि उदारतेचा पुरावा देणारी गोष्ट आहे. पाटील, मराठे, भोसले कुटुंबाचं अकृत्रिम प्रेम एखाद्या वक्त्याला मिळालं, हा त्या वक्त्यासाठी खूप आनंदाचा विषय असतो. तसा आनंद मला दरवर्षीच होतो आणि त्याला जोडून आणखीन एक आनंद होत असतो, म्हणजे या व्याख्यानमालेच्या मागे पुढे रक्षाबंधन असतं आणि विजूताईंच्याकडून राखी बांधून घेणं, आमच्या मराठेताईंच्याकडून राखी बांधून घेणं, भोसलेताईंच्याकडून राखी बांधून घेणं, आणि इतकंच नाही तर हार्ट संजीवनी सेंटरमध्ये देशभरातून आलेल्या महिलांच्या एकत्रीकरणातून आम्ही रक्षाबंधनाचा उत्सव करत असतो, त्याचाही एक आनंद असतो. यावर्षी हे प्रत्यक्ष जरी होत नसलं तरी आभासी रूपाने होत आहे. फक्त यात एकच हुरहुर माझ्या मनामध्ये आहे की या व्याख्यानमालेच्या निमित्तानं हार्ट संजीवनी सेंटरच्या रुग्णांशी दरवर्षी मी बोलत असतो, ते यावर्षी मला बोलता आलेलं नाही. त्यांच्यासाठी स्वतंत्र मी सकाळच्या वेळी एक सत्र घेत असतो आणि त्यातही त्या लोकांशी खूप आत्मीयतेने बोलता येत असतं. त्याचा आनंद मात्र यावर्षी मिळाला नाही. मी आशा करतो की पुढच्या वर्षी तो नक्की मला मिळावा. मी आभारी आहे या सर्वांचाच की ज्यांनी मला ही संधी 15 वर्ष सातत्याने दिली. इतके सगळे विषय नाना पद्धतीनं व्यक्तिमत्वाविषयी, राजकारणाविषयी, समाजकारणाविषयी, धर्म अध्यात्माविषयी खरोखर कौतुकाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे. तसं मी सर्व संयोजकांचंही अभिनंदन करतो, त्यांना मनस्वी धन्यवाद देतो. या वर्षीच्या 3 विषयातला पहिला विषय होता योगी अरविंदांचा. त्यांचं चरित्र तर आपण पाहिलंच, पण त्या चरित्राबरोबर एक सूत्र आपण पाहिलं. ज्यांच्या लक्षात असेल तर चांगलंच आहे, ज्यांच्या लक्षात नसेल त्यांच्यासाठी फक्त उजळणी, की मानवी विकासाची यात्रा थांबलेली नाही. म्हणजे अमिबा ते माकड, माकड ते माणूस, अशी जी एक जैविक विकास यात्रा आहे, श्री अरविंद असं म्हणतात की ती थांबली आहे असं मानायचं कारण नाही. या माणसापासून अतिमानस अवस्थेपर्यंत माणसाचा विकास होणारच आहे आणि तो विकास हिंदुस्थान करून दाखवणार आहे. म्हणजेच आपल्या देशाच्या नेतृत्वाखाली जग त्या अतिमानसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आपण त्यांचे विश्वगुरु असणार आहोत, राष्ट्र म्हणून, समाज म्हणून. आणि मग असा जर विकसित माणूस तयार होणार असेल तर त्या माणसामध्ये काय क्षमता असतील, किती योग्यता असेल, किती तेजस्वीता असेल, हा पण एक त्याला जोडून येणाऱ्या चिंतनाचा विषय असतो. आणि म्हणून ज्यांनी अरविंद पहिल्या दिवशी ऐकले
त्यांना माझी आग्रहाची विनंती की त्यांनी मुळातून सर्व अरविंदांचं साहित्य, चरित्र, त्यांचं तत्वज्ञान समजून घ्यावं आणि खरोखर अतिमानस अवस्थेमध्ये आपल्याला जायचं आहे तर काय करावं लागेल हेही लक्षात घ्यायचं आहे. याच यात्रेमधला एक टप्पा असतो सफलतेचा आणि त्या सफलतेचे किती आयाम आहेत, किती कोण आहेत, किती पैलू आहेत याच्याविषयीचा विचार दुसऱ्या म्हणजे कालच्या सत्रामध्ये आपण केला. हे दोन तात्विक स्वरूपाचे दिशा दाखवणारे मार्गदर्शक असे विषय होते. आज तिसऱ्या दिवशीचा विषय मात्र थेट जमिनीवरचा आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनाला आज भिडलेला आहे. हा विषय यासाठी समजून घ्यायचा आहे की आपल्याला अतिमानस अवस्था गाठायची आहे, ती जेव्हा जशी शक्य होईल लवकरात लवकर आपण तसा प्रयत्न करूच. पण दैनंदिन जीवनात सफलताही मिळवायची आहे, तरी आपल्या समोरचे प्रश्न, समोरच्या समस्या याचा पण आपल्याला विचार करावा लागेल. कोविड-19 म्हणजेच कोरोना या महामारीनं सगळ्या जगाला मुळातून हलवून टाकलेलं आहे. 8-10 महिन्यापूर्वी तुमच्या माझ्यापैकी कोणालाही कल्पना नव्हती. कोणी जर असं सांगितलं असतं की एक 8 महिन्यानंतर 10 महिन्यानंतर अशी स्थिती येणार आहे किंवा 8-10 महिन्यापूर्वी असं सांगितलं असतं की पुढच्या 2 महिन्यात आपल्यावरती एक भयंकर संकट येणार आहे, तर सांगणाऱ्याला आपण वेड्यात काढलं असतं. कोणालाच कल्पना नव्हती. पण चीनमध्ये वुहान शहरामध्ये अनेक कारण आहेत. त्यात एक त्यांच्या आहाराचं कारण आहे की त्यांच्या चुकीच्या पद्धतीच्या आहारामुळे असेल, त्याच्या पाठीमागे काही राजकीय डाव असेल, चीनचं षडयंत्र असेल, जे असेल ते असेल, पण लक्षात असं आलं की वुहान शहरामध्ये या आजाराचा प्रारंभ झाला आणि बघता 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 सगळं जग त्यांनी व्यापून टाकलं. आणि नुसतं व्यापून टाकलं असं नाही, तर जगाला समूळ हादरे त्यांनी दिले. म्हणजे तिसरं विश्वयुद्ध होईल की नाही होणार याच्यावर विचारवंत लोक विचार करत असताना एका अर्थाने हा जणू एक विषारी कीटकाचा म्हणा, विषाणूचा म्हणा, जीवाणूचा म्हणा, हल्ला चीनने जगभर केला आणि सगळं जग अक्षरशः अस्वस्थ झालं, उद्ध्वस्त झालं. चीन याचा दोषी आहेच, पण हे सगळं जगभर पसरलं. हा विषाणू दिसतो कसा? हा विषाणू आहे की जीवाणू आहे? याच्यावरती याचं स्वरूप काय, याचा आकार काय, जगातल्या शास्त्रज्ञांना सुद्धा याचा अंदाज लवकर येत नव्हता. आणि त्यामुळे सगळं जग फार अस्वस्थ झालं, बेचैन झालं. सामान्यतः एखाद्या रोगाची साथ आली की माणसाचं शरीर खराब होतं, तो आजारी पडतो, काही माणसं मरतात, इथपर्यंत आतापर्यंत आपण विचार करत होतो. पण हा कोविड-19 सारखा एक आजार, ही साथ, ही महामारी अशी आली की त्यांनी सगळं मानवी जीवन व्यापूनच टाकलं. उद्योग बंद पडले, आर्थिक कारणं कोलमडली, माणसामधला संवाद, संपर्क तुटला. उद्या काय होणार आहे, आज संध्याकाळी काय होणार आहे याचा अंदाज कोणाला बांधता येईनासा झाला. आणि हे सगळं होत होतं याचं एक कारण होतं की काय आहे हा कोरोना नावाचा जो विषाणू आहे, जीवाणू आहे, काय आहे नेमका आणि तो कुठून येतोय, कसा येतोय. विद्वान लोकांमध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल की ही साथ जशी जशी पसरायला लागली जगामध्ये, ज्याला विकसित देश म्हणतात, जे अतिशय प्रगत आहेत, आर्थिकदृष्ट्या अतिशय संपन्न आहेत, तिथे या आजाराची लागण झालेली आणि रोजच्या रोज मरणाऱ्या लोकांची संख्या इतकी होती की हे देश प्रगतिशील कसं काय मानायचं, हे प्रगत देश कसं मानायचं असा प्रश्न पडला. याचं एक कारण होतं की ह्या आजाराचं स्वरूप ज्या विषाणूमुळे पसरवलं जात आहे त्याचा अंदाज शास्त्रज्ञांना येत नव्हता आणि या काळामध्ये दूरचित्रवाण्यांवर चर्चा होत असे. देश विदेशातले तज्ञ, डॉक्टर्स, संशोधक, वैज्ञानिक हे सगळे या विषयावरती बोलत असत आणि एक गोष्ट तुमच्या माझ्यासारख्या सामान्य गैरवैद्यकीय, ज्याला नॉन मेडिकल म्हणतो आपण, अशा माणसाला वाटत होती
की ह्यातलं कुणाचं खरं मानायचं. WHO म्हणजे विश्व आरोग्य संघटनेसारखी संघटना ही एकदा असं म्हणते की माणसाकडून माणसाकडे पसरत नाही, एकदा असं म्हणते की हवेतून पसरत नाही, एकदा असं म्हणते की खाण्यातून पसरत नाही, दुसऱ्या वेळी असं म्हणते की माणसाकडून माणसाकडे पसरतो, एकदा म्हणते की खोकल्यातून पसरतो, एकदा म्हणते की संपर्कातून पसरतो. तर तज्ञ डॉक्टरही वेगवेगळ्या पद्धतीनं सांगत होते. आणि ह्याच काळामध्ये समाज माध्यमावर म्हणजे व्हॉट्सअप असो, फेसबुक असो, ट्विटर असो, टेक्स्ट मेसेजिंग असो, यात प्रत्येक जण डॉक्टर झाला होता. आणि जो तो बुद्धीच सांगतो असं समर्थ रामदासांसारखं प्रत्येक जण आपल्या हिशोबाने माहिती पुरवत होता. वर्तमान युगामध्ये हे माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे असं आपण म्हणतो. त्याचा लाभ होण्यापेक्षा या अतिरिक्त अनावश्यक माहितीचा आपल्यावरती इतका मारा झाला की त्यामुळे गोंधळात भरच पडली. कोणी म्हणत होतं आयुर्वेदानीच बरं होतं, कोणी म्हणत होतं की युनानी पद्धतीने बरं होतं, कोणी म्हणतं की होमिओपॅथीने बरं होतं, कोणी म्हणतं की ॲलोपॅथीने बरं होतं, कोणी असं म्हणतं की हा तर काही भयानक आजार नाहीच आहे, सर्दी पडसं खोकल्यासारखा आहे आणि पॅरासिटामॉल घेतलं की बरं होतं. कोणी म्हणत होतं की तुमच्यामध्ये ताप येतो, घसा खवखवायला लागतो, छाती भरल्यासारखी होती, तुम्हाला चक्कर यायला लागते, तुम्हाला वासाचा अंदाज येत नाही, तुम्हाला चव कळत नाही आणि ही सगळी कोरोनाची लक्षणं आहेत, तुम्ही ताबडतोब तपासून घेतलं पाहिजे. कोणी असं म्हणत होतं की ही लक्षणं न दिसता सुद्धा कोरोना होतो. म्हणजे इतका वैचारिक पातळीवरती संभ्रम होता, त्यात ही महामारी सगळ्या जगामध्ये आपले पाय पसरत होती. आता ही महामारी त्याच्यावरच्या लसी शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. कुणी आज दावाही करत आहे की अशी लस आम्हाला शोधण्यात यश मिळालेलं आहे. माणसांवर त्याचे काही प्रयोग होत आहेत. अनेक प्रकारच्या गोष्टी जगभर चालू आहेत. पण एक गोष्ट या कोरोनाने सिद्ध केली की विज्ञान असो, तंत्रज्ञान असो, उद्योग असो, कोणतंही क्षेत्र असो, माणसाने कितीही प्रगती केल्याचा अहंकार बाळगला तरी न दिसणारा एक विषाणू माणसाचं सगळं जीवन उद्ध्वस्त करून टाकू शकतो. सगळ्या जगातल्या वैज्ञानिकांचा अहंकार, सगळ्या जगातल्या राजकारण्यांचा अहंकार, सगळ्या जगातल्या मी करता आहे असं समजणाऱ्या लोकांचा अहंकार या एका महामारीने उद्ध्वस्त करून टाकला. आणि काय भयानक अवस्था झाली. आपण कल्पनाही केली नव्हती की हे संकट अशा पद्धतीने येणार आहे आणि त्याचा परिणाम इतका दूरगामी होणार आहे. कॉलराची साथ आपल्याकडे येते, कधी डेंग्यूची येते, कधी चिकनगुनियाची येते. पण असं कधी झालं नव्हतं की माणसांचे रोजगारच संपले. असंही कधी झालं नव्हतं की माणसांच्या नोकऱ्याच गेल्या. असंही कधी झालं नव्हतं की लाखो लाखो मजूर महानगर सोडून आपल्या मूळ गावाकडे भीतीपोटी निघालेले आहेत. मैलो गंटी चालतायत, डोक्यावर संसार घेऊन निघालेत, लेकरं बाळ घेऊन निघालेत, रस्त्यात खायची सोय आहे नाही, सगळं दुःख देणारं दृश्य होतं. यात आणखीन एक भर पडली म्हणा, उपाय म्हणून भर पडली म्हणा, ती होती टाळेबंदीची, लॉकडाऊन ज्याला म्हणतो. आणि महामारी परवडली अशा पद्धतीनं हा सगळा टाळेबंदीचा प्रकार आहे की काय असं आपल्याला वाटावं अशी परिस्थिती या टाळेबंदीने आणली. आपल्याला कल्पना आहे गोरगरिबांचे या सगळ्या टाळेबंदीमध्ये, लॉकडाऊन मध्ये जे हाल झाले ते हाल कुत्रा सुद्धा खाणार नाही. एक तर ठिकठिकाणचे मोठे मोठे जे सगळे प्रोजेक्ट होते, प्रकल्प होते, ते बंद पडले. त्यामुळं रोजंदारी करणारे जे मजूर होते आणि त्यांची संख्या लाखात आहे, त्या सगळ्या मजुरांच्या हातातली मजुरी गेली. त्यांना खाण्याचं भ्रांत पडली. बरं त्यांच्याकडे पैसे येतात, ते कसे येतात? जे पैसे येतात ते खावटीवरती खर्च होतात, थोडेफार त्यांच्या काही दुर्गुणांसाठी म्हणा, व्यसनांसाठी खर्च होतात. पण अन्यथा त्यांच्याकडे काही संचय नव्हता. या पद्धतीचा संसर्ग माणसाकडून माणसाकडे होतो आहे हे कळल्यामुळं आणि अशा रोजंदारी करणाऱ्या लोकांच्या हातात आता पैसे येणंच बंद झाल्यामुळं ते जिथे कुठे भाड्याने किरायाने राहत होते त्या घरमालकांनी त्यांना हुसकून लावायला सुरुवात केली. बघा, कोणत्याही आजारामध्ये
असा अनुभव आपण अलीकडच्या काळात घेतला नव्हता. मग हे मजुरांचे तांडेच्या तांडे गावोगावी निघाले. त्यातून या रोगाचं संक्रमण आपल्या देशात तरी सर्वदूर पसरायला एका बाजूनी मदतच झाली म्हणायला पाहिजे, पण त्यांच्या माध्यमातून तो पसरला. देश विदेशातून येणाऱ्या लोकांच्या मुळे हा संसर्ग वाढला. याच्या बरोबरीनं कार्यालय बंद झाली, सार्वजनिक वाहतूक बंद झाली, रस्त्यावरती हिंडणं फिरणं सक्तीनं बंद करावं लागलं. आवश्यकच होतं, तो उपाय होता. कारण का ह्या सगळ्या विषाणूची साखळी तोडायची असेल तर एकमेकांचा संपर्क तोडणं आवश्यक होतं. दुकानं बंद झाली, उद्योग बंद झाले, लघु उद्योग बंद झाले, मध्यम उद्योग बंद झाले, अवजड उद्योग बंद झाले. आणि त्यामुळं उद्योग चालवणाऱ्या मालकांनाही असा प्रश्न पडला की सगळंच पुढे अनिश्चित आहे. आता ह्या लोकांचे पगार द्यायचे कसे? ह्या लोकांचे पगार द्यावेत, दुसऱ्या बाजूने बँकांचे हप्ते पण भरणं आहे. बँकांचे हप्ते कसे भरावेत? या सगळ्यामुळे जगाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. जगाचा विचार आपण नंतर सवडीनं कधीतरी करू, पण आज आपल्या देशापुरता विचार करायचा म्हटलं तरी आपली देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली. हजारो लोक मजूर जसे बेकार झाले, तसे ज्यांना मजूर म्हणता येत नाही पण जे काही ना काही छोटं मोठं काम करत होते असे लोक बेकार झाले. खाण्याची भ्रांत निर्माण झाली. मध्यमवर्गीय माणसाची परिस्थिती अशी झाली की त्याला बाहेर जाऊन भीक मागणं कठीण आहे, त्याला कोणाकडे हात पसरणं अवघड आहे, त्याला कोणाला जाऊन सांगणं कठीण आहे. कारण का एकादशीच्या घरी महाशिवरात्र पाहुणी गेली तर दोघेही उपाशीच राहणार, तशी अवस्था होती. श्रीमंतांचे प्रश्न श्रीमंतांसाठी भेडसावत होते. करोडो रुपयांची उलाढाल करणारे उद्योग बंद पडले. काय करायचं? याचा अर्थ ही महामारी अशी महामारी आहे की जिने रोजंदारी करणारे श्रमिक कष्टकऱ्यांपासून मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, श्रीमंत, अतिश्रीमंत सगळ्या लोकांना भुईसपाट केला. अशी ही भयंकर महामारी. आणि या महामारीमध्ये आणखीन एक भूत पसरलं, ते होतं संशयाचं. संशय काय होता? तर चुकून जरी एकमेकांना हात लागला, कोणी वातावरणातल्या बदलामुळे शिंकलं तरी शिंकणाऱ्याच्याही मनामध्ये संशय येत होता आणि ज्याच्या समोर तो शिंकलाय त्याच्याही मनामध्ये संशय येत होता की याला कोरोना तर नाही ना. आणि मग यात आणखीन एक पैलू आपल्याला दिसला जगातला, माणुसकी शून्य व्यवहार सुरू झाला. माणुसकी शून्य व्यवहार असं का म्हणतो मी? कोरोना झालेल्या आपल्या कुटुंबातल्या सदस्याचा मृत्यू झाला दुर्दैवाने, तर त्याला बघायला जायला लोक तयार नव्हते. ही गोष्ट खरी आहे की कायद्याने 15-20 माणसांनी जावं त्याच्या अंत्यसंस्कारासाठी हे सांगितलं. पण कोरोनाग्रस्त झाला आणि त्याला एखाद्या कोरोना सेंटरमध्ये दाखल केलं तर त्याला भेटायला जाणं, त्याची चौकशी करणं, विचार दुरून जेवढं सुरक्षित अंतर ठेवून करणं तेही शक्य नव्हतं. त्यामुळं माणसामधल्या माणुसकीचाच विषय संपतो की काय, अशी एक भयंकर स्थिती आणली. बघा, या महामारीनं किती उग्र रूप घेतलं होतं. सार्वजनिक जीवन उद्ध्वस्त केलं, आर्थिक जीवन उद्ध्वस्त केलं, उद्योगाचं जीवन उद्ध्वस्त केलं, माणसामधलं पारिवारिक जीवन उद्ध्वस्त केलं. आणि हे सगळं उद्ध्वस्तीकरण चालू असताना आणखीन एक विकृती आली. ती म्हणजे चीन सारखा देश सुद्धा आम्हाला पीपीई किट्स दुय्यम तिय्यम दर्जाची पाठवत होता आणि त्यामुळं आमच्या डॉक्टर्सना, आमच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या सेवकांना, कर्मचाऱ्यांना, ज्यांना आपण कोरोना योद्धा म्हणतो, त्यांना सुरक्षित होण्यासाठी ते पीपीई किट असतं, पण तेही अतिशय घाणेरडं निकृष्ट दर्जाचं पीपीई किट चीननी पाठवलं. नुसत्या चीननीच आपल्याशी दगाफटका केला का? आपण ते सगळं परत पाठवलं, त्याला एक आपण पैसे दिले नाही, हे सगळं खरं आहे. पण आपल्या देशामध्ये सुद्धा गोंधळ सुरू झाला. एक म्हणजे N95 सारखे मास्क आहेत म्हणून डुप्लिकेट दर्जाचे मास्क विकले जायला लागले. पुन्हा वापरले गेलेले मास्क पुन्हा बाजारात आले, वापरले जायला लागले. इतकंच नाही तर बनावट औषधं बाजारात यायला लागली. ज्या औषधाची चलती आहे, काही काढे, काही होमिओपॅथिक औषधं, काही आयुर्वेदिक औषधं या काळात बाजारामध्ये आल्याच्या खूप प्रचार प्रसार होत होता. त्यातली काही गुणकारी होती, काही जणांना त्याचा गुणही येत होता. हे सगळं खरं असलं
तरी 100 रुपयाला मिळणारं औषध 400-400 रुपयाला, 500-500 रुपयाला विकलं जायला लागलं. म्हणजे या महामारीनं अर्थकारण उद्ध्वस्त केलं, धर्मकारण उद्ध्वस्त केलं, समाजकारण उद्ध्वस्त केलं, मानवी जीवनातली मूल्य उद्ध्वस्त केली. अशी ही भयंकर महामारी सगळ्या जगाला पुनर्विचार करायला लावायला लागली की काय आहे हे. अशी महामारी जगाने कधी पूर्वी पाहिली नव्हती का? पाहिली होती. 1918 साली सगळ्या जगामध्ये अशीच एक महामारी आली होती. त्याला स्पॅनिश फ्लू म्हणतात. जगभरामध्ये आत्ता जशा पद्धतीचं वातावरण आहे त्याहीपेक्षा भयंकर वातावरण होतं. पण प्रसिद्धी माध्यमं इतकी नसल्यामुळं या कोपऱ्यातली बातमी त्या कोपऱ्यात कळू शकत नव्हती, पण फटका सगळ्यांना बसला होता. अगदी आपल्या देशापुरता विचार करायचा झाला तर 1918 साली स्पॅनिश फ्लू मध्ये आपल्या देशात 1 करोड लोक मरण पावले होते. 1 करोड. एक तर त्यावेळेला इतकी विकसित औषधं नव्हती, तपासण्याची पद्धती नव्हती, काहीच सुविधा नव्हत्या, इतकी वैद्यकीय केंद्रही नव्हती, इतके डॉक्टर्सही नव्हते. आणि त्यामुळे त्याचा फटका खूप बसला. आणि त्यावेळी असं लोकांना वाटलं की आता माणसाचं आयुष्य काही खरं नाही, काही होऊ शकेल. आज परत जवळजवळ 1918 आणि 2020 म्हणजे 102 वर्षांनी हा महामारीचा फटका परत आलेला आहे. आणि आताही प्रत्येकाच्या मनामध्ये हे भीतीचं भूत बसलेलं आहे की काय होणार, कसं होणार. मला कल्पना आहे ज्यांच्या नोकऱ्या या काळात गेल्या त्यांच्या कुटुंबावरती काय प्रसंग बेतला असेल. शेवटी सामाजिक स्वयंसेवी संघटना गोरगरिबांच्यासाठी मदत करायला पुढे आल्या. किती काळ त्या मदत करते. मग आता सरकारने विनामूल्य धान्य द्यायला सुरुवात केली. केंद्र सरकार प्रयत्न करतं, राज्य सरकार प्रयत्न करत आहे, आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. पण प्रत्येकाच्या मनामध्ये शंका यायला लागली, भीती यायला लागली की माझं काय होणार. आणि मी जर घरामधला करता असेन, मिळवता असेन आणि जर उद्या माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या कुटुंबाचं काय होणार. एवढंच नाही, मी कदाचित यात मरण पावणार नाही, पण मला कोरोना झाला आणि मला हॉस्पिटलमध्ये टाकावं लागलं तर माझ्या घरच्यांची स्थिती काय होईल. ना ते मला भेटायला येऊ शकतात, ना माझ्यासाठी काही करू शकतात, ना मी त्यांच्यासाठी काही करू शकतो. बरं, मला एकट्याला दाखल करून घेतलं गेलं एवढ्यानी चालत नाही. घरातल्या सगळ्यांची कोरोना टेस्ट करून घ्यावी लागते. ती टेस्ट अतिशय महागडी. ती खाजगी ठिकाणी केले तर आणखीन महाग. सरकारी ठिकाणी करायला जावं तर नंबर लागणंच मोठं मुश्किल. सगळा एक प्रचंड गोंधळ या महामारीने आपल्या देशात निर्माण केला. हा आजार प्रगत देशांमध्ये ज्या तऱ्हेनं थैमान घालत होता त्या तुलनेने विचार केला तर आपल्याला अप्रगत समजलं जातं जगाच्या पाठीवर. हा विचार लक्षात घेऊन जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्या देशाने या कोरोना महामारीच्या प्रसाराला बऱ्यापैकी आळा घातला. बऱ्यापैकी. हे खरंच आहे की दिल्लीमधल्या एका धर्माच्या लोकांच्या एकत्रकरण येण्याने, बेकायदा एकत्रकरण येण्याने तबलिगी लोकांमुळं हा पसरायला खूप मदत झाली. सगळीकडे तो दूर वेगाने पसरला, हे खरं आहे. पण तरीही आपल्या देशामध्ये सुविधा कमीत कमी असून त्या मानाने आपल्या देशात या रोगाचा प्रचार प्रसार कमी झाला. आणि त्याचं कारण लॉकडाऊन होतं, त्याचं कारण आपण पाळलेला संयम होता. आर्थिक नुकसान झालं, पण आम्हाला हा रोग आटोक्यात आणायसाठी प्रगत देशापेक्षा एक पाऊल पुढे जाता आलं. या सगळ्या प्रकारामध्ये आणखीन एक गोष्ट चांगली घडली, चांगलीच म्हणायला पाहिजे त्याला. तो म्हणजे आपला देश विचार करायला लागला की आम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर इतरांसाठी का अवलंबून राहायचं. म्हणजे आम्हाला पीपीई किट पाहिजे, N95 मास्क पाहिजेत, साधे सुती मास्क पाहिजेत. आम्ही जगासावर का अवलंबून राहायचं. आणि म्हणून आपल्याकडे सेल्फ हेल्प ग्रुप असो, बचत गट असो, याने मास्क तयार करायला सुरुवात केली, पीपीई किट तयार सुरुवात केली. आणि ह्याच्या जोडीनं आणखीन एक चांगली गोष्ट घडली होती ज्याच्याकडे आपण मुद्दाम लक्ष दिलं पाहिजे. उद्योग बंद पडतायत, पैसे मिळवण्याची साधनं बंद पडतायत,
छोटे मोठे दुकानदार उद्ध्वस्त झाले, त्यांना कर भरणं शक्य नाही, भाडं भरणं शक्य नाही, लाईट बिल भरणं शक्य नाही, अशा स्थितीत गेले. पण आमच्या शेतकरी बांधवांनी मात्र ज्या तऱ्हेनं कष्ट करून आमच्या देशाला अन्नधान्याच्या पातळीवरती स्वयंपूर्ण केलं होतं, त्यामुळे या महामारीच्या काळामध्ये खाण्यापिण्याची भ्रांत आपल्याला पडली नाही. देश म्हणून आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी आहोत. एवढंच नाही तर या काळामध्ये आपण आवश्यक असणारी औषधं, आणि नुसती औषधं नाही तर या शेतकरी बंधूंच्या श्रमाचा, तपाचा, कष्टाचा एक आनंदाचा हिस्साच होता तो निर्माण झालेलं अन्नधान्यही आपण काही देशांना पाठवू शकलो. चांगली गोष्ट घडली. या काळात आणखीन एक गोष्ट घडली म्हणजे प्रदूषणाचा स्तर सगळा खाली आला. आणि याचा परिणाम आपण बघतो की मोठ्या मोठ्या वसाहतीमध्ये हरणं असोत, काही आणखीन प्राणी पक्षी असोत, झाडाझाडावरती पक्ष्यांचा आवाज असो. एरवी आपल्याला सकाळी उठल्यानंतर आपल्या घराबाहेरच्या झाडावरती पक्ष्यांचा आवाज ऐकायची सवयच नव्हती. इतकं प्रदूषण होतं. एकच उदाहरण आपण पाहू, जशी गंगा आहे. गंगा इतकी अप्रतिम स्वच्छ झाली, शुद्ध झाली. शुद्धीकरणाचे प्रयत्न तर चाललेच होते, पण प्रदूषण, उद्योगधंद्यातून जाणारं इंडस्ट्रियल वेस्ट, ज्याला उद्योगातलं वाया गेलेलं पाणी म्हणतो आपण, ते सोडल्यामुळे गंगेचं प्रदूषण होतं, ते थांबलं. मग नुसतीच गंगा नाही तर यमुना नदी आहे की नाला आहे असा प्रश्न पडावा. ती अतिशय प्रदूषित असलेली यमुना सुद्धा स्वच्छ झाली. पर्यावरणामध्ये सुधारणा झाली, प्राणवायूचं प्रमाण वाढलं, कार्बन वायूचं प्रमाण घटलं, या सगळ्या गोष्टी घडल्या. पण हे सगळं जी किंमत देऊन आपण मिळवलं ते त्या महामारीच्या फटक्याची किंमत फार मोठी होती. आता आपण आणखीन एका गोष्टीमध्ये यश मिळवलंय, तो म्हणजे आपल्याकडच्या बरं होणाऱ्यांच्या संख्येचं प्रमाण 74% वाढलेलं आहे. हे जगातल्या कुठल्याही देशापेक्षा अधिक आहे. मृत्यूचं प्रमाण जगातल्या कुठल्याही देशापेक्षा आपल्या देशामध्ये कमी आहे. आणि त्यामुळं हळूहळू आता निर्बंध सुटून छोटे मोठे उद्योग सुरू झाले, दुकानांना परवानगी देत आहेत. काही दुकानं आज उघडी, काही दुकानं उद्या उघडी, हे सगळं खरं आहे. पण हे सगळं एका बाजूने होत असताना आता जणू काही हा धोका टळलाय अशा गैरसमजामध्ये खूप लोक वावरायला लागलेली आहेत. म्हणजे त्यांना असं वाटतं की नाही, झालं ना आता, कोरोना होऊन गेला, पहिलं लॉकडाऊन झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, आणि आता सगळं करायला हरकत नाही. असं नाहीये. याचं कारण असं आहे की कोरोना आत्ता आपण आटोक्यात आणलाय, जगातही तो आटोक्यात येईल, लसही प्राप्त होईल, आपल्याला त्याच्यावरती उपचारही करता येतील. परंतु हे सगळं होत असताना एक धोका अजूनही आहे, आणि तो म्हणजे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. भीती वाटायचं कारण नाहीये. हे असं होतच असतं. एक मोठा भूकंप येऊन गेला की तो नुसता भूकंप येऊन जातो अशातला भाग नाही. त्यानंतर काही छोटे छोटे धक्के येत असतात, आणि ते धक्के जसे येतात तसं महामारीमध्ये सुद्धा अशी एखादी साथ येते तेव्हा सुद्धा एक दुसरा लाट येण्याची शक्यता असते. नाही आली तर छानच झालं, पण येणार नाही असा दावा आपल्याला करता येत नाही. आणि त्यामुळे बंधनं जरी शिथिल झाली तरी यापुढे आपल्याला वागत असताना काळजी घ्यावीच लागणार आहे, आणि काळजी घेऊन जगावं लागणार आहे. हा जसा विषय आहे तसा दुसरा भाग आहे की कोरोना कायमचा संपणार आहे का, या प्रश्नाचा विचार यासाठी करायचा आहे, जो आजच्या तिसऱ्या दिवशीच्या व्याख्यानाचा मूळ बिंदू आहे. पण हे सगळं आपण लक्षात का घेतो आहोत की काय आहे ही महामारी, किती भयंकर आहे, आणि सगळ्या जगाचा अर्थकारण उद्ध्वस्त केलं. महासत्ता रडकुंडीला आल्या, अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स सारख्या सत्ता रडकुंडीला आल्या. त्या मानाने पुन्हा बघा, त्या मानाने भारत इतर जगातल्या प्रगत देशापेक्षा लवकर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची शक्यता आहे. आणि आर्थिक क्षेत्रातल्या तज्ञ मंडळीने अगदी कालच एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे, आणि तो अहवाल असा आहे की पुढच्या वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्था एकदम मोठी छलांग घेईल, एक मोठी उडी घेईल, आणि आपला जीडीपी पण वाढण्याची शक्यता आहे, आपलं अर्थकारण बलवान होण्याची शक्यता आहे.
आणि त्यामुळं आपल्याला ही एक संधी आहे, संकट म्हणजे हेही भारतीयांच्या लक्षात आलेलं आहे. हे सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. पण आम्हाला कोरोना कायमचा संपला आहे असं म्हणून डोळ्यावर झापड ओढून राहता येणार नाही. अनेक निर्बंध आहेत आज, है ना? जसं हळूहळू हॉटेल्स उघडायला लागलेली आहेत. शाळांविषयी अजून निर्णय झालेला नाही, है ना? काही व्यापार मॉल्स उघडलेले आहेत. जिम्स उघडण्याविषयीचा विचार चालू आहे. जसं तरण तलाव आहेत, स्विमिंग पूल आहेत, ते उघडायचे की नाही याचा निर्णयही काही दिवसात होईल. पण याच वेळेला काही लोक अशा विचित्र पद्धतीनं बोलायला लागलेले आहेत की जणू काही करोना संपलाय आणि आता आम्हाला करोनाच्या या पार्श्वभूमीवर स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. बघा, सगळं उघडलंय किंवा काही उघडायला लागलेलं आहे, हळूहळू उघडत आहे. पण धर्मस्थळं अजून उघडलेली नाही. म्हणजे ना मंदिर उघडली आहेत, ना चर्च उघडलेत, ना गुरुद्वारे उघडलेत, ना मशिदी उघडल्या. पण आज एका औरंगाबादेतल्या खासदारांनी, जो मुस्लिम खासदार आहे, त्याने असं सांगितलं की जर मशिदीची दारं उघडली नाहीत तर आम्ही रस्त्यावर नमाज पडू. चालणार नाहीये या देशात. कशासाठी? उद्या हिंदू म्हणायला लागतील जर मंदिराचे दरवाजे उघडले नाहीत. डोकं फिरलेले नेते काही एकाच धर्मात असतात असं नाही. एखाद्या धर्मात ते थोडे जास्त असतील, पण दुसऱ्या धर्मात नाहीतच असं मानायचं कारण नाही. ते म्हणतील की आम्ही रस्त्यावरती उभारून महाआरती करू, आरती करू. प्रत्येकाच्या मनामध्ये आहे आपलं धर्मस्थळ उघडलं जावं, पण हे सगळं नीट समजून घेतलं पाहिजे आपल्याला. आपण गणेशोत्सव साधेपणाने साजरा करतोच आहोत की नाही? करतो आहोत. आपण पंढरपूर सारखी जी आषाढी वारी, जी वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व समाजाचा मानबिंदू असलेली ती यात्रा आहे, तिच्यावरही आपण निर्बंध घातले की नाही? अहो, 500 वर्ष ज्या राम जन्मभूमीसाठी आपण संघर्ष केला, त्या राम जन्मभूमीच्या शिलान्यासाचा कार्यक्रमही 150 लोकांबरोबर घेतला की नाही? लाखो लोकांनी ज्यासाठी प्राण दिले, तो केवढा मोठा आनंदाने करायला पाहिजे होता, पण आपण संयम पाळला. पण काही माथे फिरू लोक असं म्हणतात की मशिदीची दारं नाही उघडली तर आम्ही रस्त्यावर नमाज पडू. पण माथे फिरूपणा केवळ राजकारणापुरता मर्यादित नाही. तुम्ही आणि मी काय करतो आहोत? तुम्ही आणि मी लॉकडाऊन सारख्या काळातही जेव्हा सवलत मिळाली तेव्हा कसा व्यवहार केलाय? आम्ही बाजारात गर्दी केली की नाही? आता अगदी गौरी गणपतीच्या खरेदीसाठी सुद्धा एकाच्या मानगुटीवर दुसरा बसून फुलं म्हणा, पूजेचं साहित्य म्हणा, खरेदी करत होता की नाही? भाजी घेण्यासाठी भाजी बाजारामध्ये गर्दी करणारे कोण होते? माथेफिरू होते काय? अतिरेकी होते काय? तुम्ही आणि मी होतो, तुमच्या आणि माझ्या कुटुंबातले होते. हा देश मोठा विचित्र आहे बघा. एका बाजूनी खूप चांगलं घडतंय. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेल्या श्रमाचं फळ आपल्या देशाला मिळतंय. आणि म्हणून सरकारने सुद्धा, केंद्र सरकारने पहिल्यांदा जेव्हा टाळेबंदीमध्ये ढील द्यायला सुरुवात केली, तेव्हा शेतकऱ्यांना पहिल्यांदा मोकळीक दिली. का तर शेतकरी जिवंत राहील तर सगळा समाज जिवंत राहील. आणि म्हणून मग कुणाचं पीक कापायला आलं होतं त्याला परवानगी दिली, कुणाला बांधबंदिस्तीसाठी परवानगी दिली, शेतकऱ्यांना जी मदत करता येणं शक्य आहे ती दिली, आर्थिक मदत करणं आहे ती शक्य आहे तेवढी करायचा प्रयत्न केला. चालू आहेत प्रयत्न. राज्य सरकारही करतंय, केंद्र सरकारही करतंय, देशातली सगळी सरकार करतायत. अशा वेळी आम्ही हे समजून चालणं फार धोक्याचं आहे, हे मी पुन्हा पुन्हा सांगतोय. कशी गर्दी केली आम्ही? ही गर्दी केली, मी समजू शकतो. एक वेळ भाजी बाजारात थोडी गर्दी झाली. होताच कामा नये, पण एक वेळ. पण कसा आपला देश? दारू मिळावी म्हणून दुकानाबाहेर लोक उद्या दुकान उघडणार म्हणल्यावर आज संध्याकाळपासून रांगा लावून उभे राहिले. इतकी जीवनावश्यक गोष्ट आहे दारू. ज्यांच्यासाठी असेल ते त्याचं समर्थनही करतील. पण आमच्या डोक्यावर परिणाम झालाय का? आम्ही काय करायला लागलेलो आहोत? मास्क बांधणं, आपल्या चेहऱ्यावरती पट्टी बांधणं, हे काही मुख्यमंत्र्यासाठी किंवा पंतप्रधानाच्या जीवासाठी आवश्यक नाहीये. माझ्यासाठी आवश्यक आहे.
पण लोक मास्क बांधायचं मानतच नाही. हेल्मेट जसं पोलिसांच्या सुरक्षिततेसाठी नाही, पण आम्ही हेल्मेटला विरोध केला. हं? गांधीजींच्या कायदेभंगाच्या चळवळीचा इतका दुरुपयोग या देशात होतो आहे, तर गांधींनाही वाईट वाटत असेल की हे काय वेडे लोक आपल्या देशामध्ये जन्माला आलेले आहेत. थोडा अंतर ठेवून वागायचं आहे. आम्ही नाही वागत. गेल्या काही काळामध्ये झालेले काही कार्यक्रम, काही आंदोलनं, काही राजकीय कार्यकर्त्यांचा जाहीररित्या झालेला तमाशा आपण पाहिला, तर त्याच्यामध्ये ते आणि त्यांचे चेले चपेटे ज्या तऱ्हेची गर्दी करत होती, संतापजनक गोष्ट होती. यांना बेड्या ठोकून आत टाकलं पाहिजे. आणि जो लॉकडाऊनच्या काळामध्ये, निर्बंधाच्या काळामध्ये नियम पाळत नाही ना, त्याला कोविड सेंटरमध्ये सेवक म्हणून पाठवलं पाहिजे. काय केलं आम्ही? या काळामध्ये आपल्या घरातला एखाद्याला उपचार न मिळतो किंवा योग्य उपचार नाही मिळत, आपल्याला जे वाटतं ते. डॉक्टर काही आपले शत्रू नसतात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारे कोणी आपले वैरी नसतात. एखादा रुग्ण दगावला, तर या काळातही लोक रुग्णालयांची, आरोग्य केंद्रांची मोडतोड करायसाठी सिद्ध झाले. माझ्या भावा बहिणींनो, आपल्याला हे नीट समजून घेतलं पाहिजे. सरकारवर जबाबदारी नाही आता. सरकारने सरकारच्या पद्धतीने केला. 24 तास आपल्याला घरात डांबून ठेवणं आणि सगळे उद्योगधंदे, छोटे मोठे व्यापार बंद करणं हे कुठल्याही देशाला न परवडणार आहे. शेवटी सरकारलाही समाजाच्या किमान बुद्धिमत्तेवरती विश्वास ठेवावाच लागतो. तसा ठेवून सरकार जर मोकळीक देत असेल, तर आम्हाला कोरोना सोबत जगायची सवय करून घ्यावी लागेल. जाणार नाहीये कोरोना. कोणत्याही प्रकारानं 100% कोरोना नाहीसा होईल हे सांगता येत नाही. तो लाटेच्या स्वरूपात पुन्हा येईल. क्वचित कुठे त्याचा उठावही होऊ शकेल. ही लागण लागेल काही जणांना. हे सगळं होत राहणारं चक्र आहे. डेंग्यू पूर्ण संपला का? चिकनगुनिया खरंच गेला का? नाही गेला. पण देवीसारखा रोग आपण घालवू शकलो की नाही? तो घालवू शकलो, पण इतक्या कोरोना जाण्याची शक्यता नाही. मग घरात बसायचं, उद्योगधंदे बंद करायचे. अनेक लोकांनी जसं मुलाबाळासह पैसे फेडता येत नाहीत, बँकेचे हप्ते देता येत नाहीत, अनेक अडचणी आहेत म्हणून सहकुटुंब आत्महत्या केल्या, तशा आत्महत्या करायच्या नाही. म्हणून अरविंद आपण पहिल्यांदा समजून घेतले. म्हणून काल सफलतेचा मंत्र आपण समजून घेतला. आणि आज आपण स्वर्गीय दादांना जेव्हा त्यांच्या पुण्यतिथीच्या पवित्र दिवशी श्रद्धासुमन अर्पण करतो आहोत, तेव्हा एक संकल्प आपण केला पाहिजे की मी या संकटाला संधी मानेन. बदलणार आहे सगळं जग, बदलणार आहे जगण्याची पद्धत, बदलणार आहे जीवनाची शैली, ती मी समजून घेईन. आणि कोरोनाच्या समवेत मला जगायचं आहे हे मी माझ्या मनाला पहिल्यांदा पक्क करून देईन. याचा अर्थ पाकिस्तानी घुसखोरांबरोबर आपल्याला आता जगायचं आहे अशी समजूत करून घेणं नाही. पाकिस्तानी घुसखोर असोत, परदेशी घुसखोर असोत, त्यांना लाथा घालून देशाबाहेर काढणं ही देशभक्ती आहे. पण कोरोनाला लाथा घालून बाहेर काढता येत नाहीये. त्यामुळं कोरोनाला त्याच्या कलाकलांनी घेतच त्याला नाहीसं करावं लागेल. आणि त्यासाठी कोरोनासह जगण्याचा मंत्र वा कोरोनासह जगण्याची कला आपल्याला आत्मसात करून घ्यावी लागेल. काय करावं लागेल हे समजून घेण्याच्या आधी जी पथ्य आहेत त्याची पुन्हा एकदा मी आठवण करून देतो. त्यातलं पहिलं पथ्य आहे की येत्या काही काळ, मग लोक विचारतात का हो डिसेंबर पर्यंत संपेल का, जानेवारी पर्यंत संपेल का? कोणीही ज्योतिषी, कोणीही वैद्यकीय क्षेत्रातला तज्ञ, कोणीही शास्त्रज्ञ, कोणीही विलक्षण बुद्धिमान माणूस कोरोना अमक्या तारखेला संपेल असं सांगू शकत नाही. डिसेंबर तर सोडाच, येती 2 वर्ष कोरोना आपल्या अवतीभोवती राहणार आहे. 2 वर्ष. मग ही 2 वर्ष आहेत, त्याची 3ही होऊ शकतात, 1.5ही होऊ शकतं. पण अधिक होण्याची शक्यता जास्त आहे असंच मानून आपल्याला पुढचं जीवन जगावं लागेल. त्यात पहिल्यांदा काही संयम पाळावं लागेल. एक, मी कुठेही जाईन तर गर्दी टाळेन. याचे दुष्परिणाम आहेत मला माहिती आहे. माणसांचा माणसाशी संबंध तुटतोय. पण वेगवेगळ्या माध्यमातून आपण तो करू.
बघू आपण पुढच्या टप्प्यात की आपल्याला कसं जगायचं आहे कोरोना बरोबर. पण मी गर्दीचं ठिकाण टाळेन. अनेक जण तर आपल्याकडे अतिरेक करणं आणि कोणत्याही गोष्टीचा विचका करून टाकण्यामध्ये आपण भारतीय लोक प्रवीण आहोत. मास्क बांधा म्हटलं ना तर लोक 24 तास घरात मास्क बांधून राहायला लागले. गरज नाहीये त्याची. घरामध्ये 24 तास मास्क बांधून राहायची गरज नाही. त्याचे काही विचित्र परिणाम होत असतात. पण मी गर्दी टाळेन आणि त्यातल्या त्यात थोडीफार गर्दी आहे तिथं जाणं अपरिहार्य असेल तर मी मास्क बांधेन. तो मास्क महागडा असला पाहिजे, N95 असला पाहिजे याची काही गरज नाही, कारण का N95 मास्क हा डॉक्टरांना किंवा डॉक्टरांच्या बरोबर काम करणाऱ्या थेट रुग्णाशी, कोरोना रुग्णाशी संपर्क येणाऱ्या लोकांच्यासाठी आवश्यक आहे. उद्या मी पीपीई किट घालून ऑफिसला जाईन असं म्हटलं तर मला रस्त्यातच मृत्यू येईल, कारण का पीपीई किट घालणं म्हणजे रेनकोट घालणं नाहीये, अंगावर गरम शाल घेण्यासारखं नाहीये, भयंकर त्रासदायक गोष्ट आहे ती. पण मी गर्दीचं ठिकाण टाळेन, मी मास्क घालेन, मी खरोखर जेवढं अंतर ठेवणं आवश्यक आहे. आता सुरुवातीला आलो तर 4 फूट ठेवा, मग 6 फूट ठेवा, मग 2 गज की दुरी बहुत जरुरी इथपर्यंत आपण आलो. जेवढं अंतर ठेवून राहता येईल तेवढं आपल्याला राहायचं आहे. या 2 गोष्टी जरी आपण पाळल्या तरीही आपण कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवू शकतो. बाहेर पडावं लागेल, काम करावं लागेल, है ना? आपल्या आपल्या छोट्या मोठ्या उद्योगामध्ये आपल्याला उतरावं लागेल. मोठ्या उद्योगामध्ये जेवढी संख्या निर्धारित केलेली आहे 20%, 30%, 40% उपस्थितीवर आपल्याला काम करायचं आहे ते करावं लागेल. हे सगळं केल्याने कोरोनाला आपण आपल्यापासून दूर ठेवू. म्हणजे काय आहे, तर गरम जमीन होते उन्हाळ्यामध्ये तेव्हा माझे पाय भाजू नयेत म्हणून मी जसं पायात वाहन घालतो आणि माझे पाय भाजू देत नाही, पण मी जगातली गरमी कमी करू शकत नाही, तसं कोरोना माझ्या जवळ येऊ नये एवढ्यासाठी मी प्रयत्न करू शकतो, पण जगातला कोरोना मी घालवू शकत नाही. हा चटकन न कमी होण्याचं आणखीन एक कारण आहे, म्हणजे दळणवळणाची इतकी वेगवान साधनं सध्या वाढलेली आहेत की दुसऱ्या कुठल्या तरी देशामध्ये ते प्रमाण कमी झालं नसेल आणि तिथला एखादा यात्रिक, मुसाफिर, पर्यटक जर आपल्या देशामध्ये आला, आपल्या शेजारी आला, आपल्या घरी आला, आपण तो असू, तर आपल्याद्वारे सुद्धा ते होऊ शकतं. बरं, ज्याला कोरोना झाल्याची लक्षणं आहेत त्यालाच तोच कोरोना पसरवेल असंही नाही. ज्याच्यात काहीही लक्षणं नाहीत, असा असिम्प्टमॅटिक ज्याला म्हणतात, ज्यात लक्षणं दिसत नाही, ना त्याचं डोकं दुखतं, ना घसा खवखवतो, ना छाती भरून येते, ना दम लागतो, ना त्याला वास कळत नाही असं होतं, ना चव कळत नाही असं होतं, सगळं नॉर्मल आहे. तरीही तो कोरोनाने पिडलेला असू शकतो. म्हणून 2 गज की दूरी बहुत जरुरी. दळणवळणाच्या साधनामुळं हे सगळं होणार आहे. आता हे सगळं लक्षात घेऊन आम्हाला कोरोनाबरोबर जगायचं असेल तर येत्या काळातलं जग कसं असेल? पहिली गोष्ट, येत्या काळात काही वर्ष सार्वजनिक जीवनामधलं सर्व चलनवलन जे आहे ते फार मर्यादित होईल. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या राजकीय पुढाऱ्याच्या लाखाच्या 2 लाखाच्या सभा आपल्याला बघायची सवय आहे. आता अशा सभा होणं यापुढच्या काळामध्ये लवकर अजिबात शक्य नाही. यापुढच्या काळामध्ये मोठे मोठे जाहीर व्याख्यानांचे कार्यक्रम, कीर्तनांचे कार्यक्रम, प्रवचनाचे कार्यक्रम, सेमिनार्स, गॅदरिंग्स काहीही होणं शक्य नाही. कारण का, हे झालं रे झालं तर कोरोना आपल्या जवळ येण्याचा धोका वाढायच लागतो तो. म्हणून काय होणार आहे, सार्वजनिक जीवनातला संवाद आणि संपर्क याच्यावर मर्यादा येणार आहे. मग आता काय करावं लागेल? नाही, आता सगळा निर्बंध उठवा आणि मी माझ्या कॉलनीतल्या मैदानावर सभा घेणारच. नाही चालणार. पोलीस कदाचित म्हणतील घ्या, मरा, तुमचं तुम्ही करा, पण यापुढं तुमच्या माझ्या सुखी निरामय जीवनाची जबाबदारी ना पोलिसांची आहे, ना डॉक्टरांची आहे, ना वैद्यकीय क्षेत्राची आहे, ना सरकारची आहे, ती तुमची आणि माझी आहे. आपल्याला सार्वजनिक कार्यक्रमाचं स्वरूपच बदलून टाकावं लागणार. 1 लाख, 2 लाख, 3 लाखाच्या सभा घेणं हे एखाद्या राजकीय पक्षाच्या लोकप्रिय नेत्यासाठी किती कठीण असतं हे अशा सभांचं संयोजन करणाऱ्यांना माहिती आहे.
पण त्यांना एक वरदान प्राप्त झालं, ते म्हणजे व्हर्च्युअल रॅलीज, आभासी जाहीर सभा. आपल्याला गेल्या काही काळातली उदाहरणं मुद्दाम मी सांगेन, की 2-3 लाखाची सभा, चाहे नाशिक सारखं शहर असो, नागपूर सारखं असो, पुण्यासारखं असो, मुंबई सारखं असो, कुठलंही असो, प्रचंड खर्च येतो, प्रचंड व्यवस्था कराव्या लागतात, प्रचंड कटकट असते. 15-15 दिवस, महिना-महिना कार्यकर्ते राबत असतात आणि तरीही लोक येतील की नाही याची खात्री नसल्यामुळं पैसे देऊन ट्रकात घालून लोकांना आणावं लागतं. आता हे आभासी व्यासपीठ आपल्याला निर्माण झाल्यामुळं गेल्या काही काळामध्ये काही राजकीय नेत्यांच्या सभा ज्या झाल्या, त्या ह्या समाज माध्यमातून 1.5 कोटी, 2-2 कोटी लोकांनी त्या ऐकल्या. खर्च कमी आणि अधिक लोकांशी संपर्क. काय या महामारीनं आपल्याला हे वरदान दिलंय की नाही? आता ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे मांडववाल्याच्या व्यवसायावर परिणाम होतोय, लाऊडस्पीकरवाल्याच्या व्यवसायावर परिणाम होतोय. अनेक गोष्टी आहेत. पण काही काळासाठी आपल्याला हे सगळं सोसावं लागणार आहे, सहन करावं लागणार आहे. मग ह्या आभासी जगाचा अतिशय विवेकपूर्ण उपयोग आपल्याला करून घ्यावा लागेल. मित्रांशी नाही बोलता येत ना, तर अशा पद्धतीच्या समाज माध्यमामध्ये आपण आठवड्यातला एक दिवस अनेक मित्र एकत्र येऊ शकतो. आता यापुढच्या नव्या तंत्रज्ञानामध्ये किंवा तंत्रज्ञानाचा सुरू झालाय तो नवा टप्पा असा आहे, की अनेक वक्त्यांचा प्रश्न असा असतो, की त्यांना समोर श्रोते नाही दिसले तर बोलणं फार कठीण होऊन जातं. मग आता काय झालेलं आहे, की समोर पहिल्यांदा 25 ते 30 लोकांना तुम्हाला बघता येईल आणि तुम्ही त्या 25-30 लोकांचे चेहरे बघू शकाल, अशी एक नवी तंत्रज्ञानाची अ, प्रणाली विकसित झाली आहे. चालू आहे त्याच्यावर काम. 25, 30, 40 लोक तुम्हाला त्याच्यामध्ये दिसू शकतात. अगदी खुर्च्यावर बसलेले लोक, त्यांचे चेहरे, त्यांच्या चेहऱ्यावरचा हावभाव सुद्धा. या माध्यमातून आपल्याला आता जनसंपर्क करावा लागेल किंवा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर, आप्तस्वकीयांबरोबर आपल्याला ह्या सोशल मीडियाच्या द्वारा आपल्याला ह्या सगळ्या आभासी बैठका घ्याव्या लागतील. ही सगळी गोष्ट आपल्याला शिकावी लागेल, आत्मसात करावी लागेल आणि त्यामुळं किमान आवश्यक आहे तेवढं तंत्रज्ञान प्रत्येकानं आत्मसात करावं लागेल. याच्या बरोबरीने दुसरा परिणाम होणार आहे शाळांवर. उद्या सरकारने ठरवलं की शाळा सुरू करायच्या. तरी आम्हाला शाळा सुरू करणं खरंच सोयीचं आहे का? म्हणजे जेव्हा आपण विचार करू नये ह्या गोष्टींचा बारकाईनं, या अमक्या घरातली, तमक्या वर्गातली, तमक्या समाजातली, तमक्या वस्तीतली मुलं, मुली हा विषय सोडून द्या. तुमच्या माझ्या घरातली मुलं, मुलं या. आणि कोणी सांगावं की मी असिम्प्टमॅटिक कोरोनाचा पेशंट नाहीये म्हणून, त्यामुळे माझ्या मुलाला, माझ्या नातवंडांना त्याचं इन्फेक्शन नाहीये म्हणून, तो त्याच्या वर्गात घेऊन जाणार नाही म्हणून. शाळेतल्या नॉन टीचिंग म्हणजे न शिकवणाऱ्या जो तिथला कर्मचारी आहे त्यापैकी कोणी बाधित नसेल, कोण सांगणार? शिक्षकाला हा आजार नसेल, कोण सांगेल? आणि मग 40, 50, 60 मुलं, महागड्या शाळा असतील तर 20-25 मुलं. तुमच्या माझ्यासारख्या मध्यमवर्गीयांच्या शाळा असतील तर 70-80 मुलं. या सगळ्यांमध्ये केवढा धोका आहे. आम्ही काय काय पथ्य पाळू आणि पथ्य पाळायची असतील तर ती कोणती असतील? शिक्षण क्षेत्रामध्ये एक आमूलाग्र बदल होणार आहे. तो म्हणजे सगळं शिक्षण मोठ्या प्रमाणावर आता आभासी माध्यमावरती येणार आहे. काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केलंय. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे तज्ञता नाही. असा ऑनलाईन टीचिंग घेणाऱ्या शिक्षकांना तंत्रज्ञानाच्या बारकाव्याची काहीही माहिती नाही. त्यांच्या समोर बसलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांच्याला आभासी माध्यमातून संवाद कसा साधायचा असतो यातलं ओ की ठोस 60% शिक्षकांना कळत नाही. पण या सगळ्या शिक्षण संस्था हे सगळं रेटून का करतायत? तर त्यांना पुढे मागे जाऊन फिया वसूल करायच्या. करो बाबडं तर त्यांचा गोष्ट आहे. त्यांचं पाप पुण्य त्यांच्या बरोबर. पण कधी नव्हे इतकं या पुढच्या काळामध्ये स्वाध्यायाचं महत्व वाढणार आहे. स्वाध्यायाला इंग्रजीतला शब्द आहे सेल्फ स्टडी. मला एक तर असा मधल्या काळात विचार आला होता आणि मागे मी सटाण्यातल्या एका व्याख्यानाच्या वेळी बोललोही होतो की आता होम स्कूलिंग याला महत्व येईल काही दिवसात. त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर हा कोरोना वगैरे काही नव्हतं,
पण काही उदाहरणं माझ्या समोर होती की मुलांना शाळेत पाठवलंच नाही पालकांनी, नाव घातलं, परीक्षेला बसायची परवानगी मिळवण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढी पूर्तता केली, पण सगळं घरी केलं. आणि घरी करणाऱ्या अभ्यास करून घेणाऱ्या मुलांमध्ये शाळेत जाऊन शिकणाऱ्या मुलांपेक्षा प्रगती दिसली. पण आता या पुढच्या काळामध्ये हे ऑनलाईन होईल, आभासी पद्धतीचं होईल. शाळेमध्ये गेलं तरी ह्या सगळ्या माध्यमाचा अधिकाने वापर होईल. याचा परिणाम काय होणार आहे, तर आई वडिलांचा सहभाग शैक्षणिक प्रक्रियेमध्ये वाढणार आहे. काय शिकवलं जातंय, काय सूचना आहेत, आज तास 2 तास 3 तास चाललंय म्हणून ठीक आहे, उद्या 4-5 तासाचं सुरू झालं तर आपण काय करणार आहोत? हॅलो. आजचा जो विषय आहे त्या संदर्भात विवेकजींचं व्याख्यान चांगलं चाललं असताना अचानक थोडासा तांत्रिक प्रॉब्लेम आलेला आहे. त्या बाजूनी नागपूरकडनं आपल्या इथून सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु त्याच्यामुळे थोडासा खंड पडलेला आहे. तो खंड कोणाच्या चुकीमुळे झालेला आहे अशातला भाग नाहीये, परंतु आपण सगळ्यांनी जर संयम पाळला तर मला असं वाटतं एक थोडाच वेळात विवेकजी आपल्या समोर येतील आणि पुन्हा आपले विचार जे राहिलेले आहेत ते मांडतील. तोपर्यंत सगळ्यांनी संयम राखावा. हा, आता माझं येत आहे ऐकू? हा, येते येते. ओके. त्यामुळं आपल्याला एक आभासी अनुशासन आपल्या मुलांना द्यावं लागेल आणि मग त्यातून शिक्षणामधला हा बदल आपल्याला आत्मसात करता येईल. बरं, उद्या शाळा सुरू झाल्या तरीही त्या शाळांमध्ये आपला खर्च वाढवणाऱ्या व्यवस्था तिथे असणार आहे. सॅनिटाईज करावं लागेल, वर्गातल्या मुलांची संख्या कमी जास्त होईल, तर ती एक एक मुलगा सोडून बसायचा, तर तशा पद्धतीनं सगळं चित्र बदलणार आहे. पण हे सगळं तुमच्या आणि माझ्या हातात आज थेट नाही. सार्वजनिक वाहतुकीमध्ये आपल्याला हे करावं लागणार आहे. ज्या लाल पिवळ्या एसटी मध्ये आज 50 लोक बसतात आणि गर्दीच्या वेळी 100-100ही बसतात, उद्या आपल्याला तसं करता येणार नाही, एका आड एक बसावं लागेल. त्यामुळे प्रवासाचा खर्च वाढेल. रेल्वेमध्येही तसंच करावं लागेल. इतकंच नाही तर आता जगातले तज्ञ असं बोलायला लागलेले आहेत की यापुढं एअरपोर्टवर म्हणजे विमानतळावरती ज्या सुविधा निर्माण करून द्याव्या लागणार आहेत, त्याच्यामध्ये वैद्यकीय सुविधांची दालनं असावी लागणार आहेत आणि त्याच्यासाठी खूप मोठी व्यवस्था तिथे उभी करावी लागेल. बरं, पुन्हा विमानतळावरती रांगा आहेत, त्या रांगांचं अंतर, त्यामुळं विमानतळाची जागा ती मोठी घ्यावी लागेल आणि मर्यादित संख्येत ते सगळं करावं लागेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रीडा, आपल्याला आश्चर्य वाटेल की हिंदुस्थानामध्ये क्रिकेटचे सामने जेव्हा होतात तेव्हा किती लाखाच्या संख्येने श्रोते, प्रेक्षक त्या क्रिकेटच्या मैदानावर, स्टेडियमवरती बसलेले असतात. आपण ब्रेबॉनचं उदाहरण बघू शकतो, वानखेडेचं बघू शकतो, कुठलंही बघू शकतो. या पुढच्या काळामध्ये खेळाडूंनाही सवय करून घ्यावं लागेल की एकही प्रेक्षक नाही आणि सामना मात्र रंगतो आहे. मग तो हॉकीचा असो, फुटबॉलचा असो, बास्केटबॉलचा असो, क्रिकेटचा असो, हुतुतूचा असो. या सगळ्याचा परिणाम येत्या काळामध्ये जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये होणार आहे. पण ही सगळ्याच व्यवस्था तुमच्या माझ्या एक व्यक्ती म्हणून हाताबाहेरच्या आहेत. मी एसटीत किती माणसं बसावीत ठरवू शकत नाही, मैदानावर किती प्रेक्षक असावेत हे ठरवू शकत नाही, शाळेत सॅनिटायझरचा खर्च किती घ्यावा हे मी ठरवू शकत नाही, मी काही ठरवू. मग आता मी काय करू शकतो? आणि यातला वैयक्तिक जीवनामध्ये कोरोना सोबत जगण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग आता आपण नीट समजून घेऊयात. हे आपल्याला करावं लागेल, आवडो की न आवडो. अनेक महानगरामध्ये आता ही पद्धत सुरू झाली आहे, उठसूट जाऊन हॉटेलमध्ये खाणं. अगदी ज्याला आपण प्रगत आणि ज्ञानी शहाण्या लोकांचं शहर मानतो अशा शहरात सुद्धा मी बघतो की शनिवार रविवार हॉटेलवाल्याकडे जाऊन जेवल्याशिवाय त्यांना आपलं धर्मकार्य पूर्ण झालंय असं वाटतच नाही. मी अशा शहरात बोलताना अनेकदा हे वाक्य बोललो, काही जणांना त्याचा रागही आला. खरं तर राग येण्यासाठीच मी ते बोललो. 60-60 लाखाच्या कार मधून जाता तुम्ही आणि त्या हॉटेलच्या दारामध्ये भिकाऱ्यासारखा आपला नंबर किती कधी येईल ह्याची वाट बघत बसता. आपल्याला त्याचं शरम नाही वाटत का? आपल्याला या पुढच्या काळात हॉटेलिंगची सवय बदलून टाकावी लागेल. आता यापुढे आपल्याला
हॉटेलमध्ये बसून चटमटीत पदार्थ खातो आहोत हा आनंद घेता येणार नाही, काही काळ तर नक्कीच नाही, आणि पुढे आपल्या अंगवळणी पडलं तर कायमच नाही. आता हॉटेलवाल्यांना ही व्यवस्था करावी लागणार आहे की 2 टेबल मधलं अंतर किती. आणि आपण तर असे जगप्रसिद्ध खवय्ये आहोत, ज्या हॉटेलात चिटकून चिटकून टेबल आहेत, अंधारी जागा आहे आणि तेलकट वास आहे, तिथले पदार्थ जास्त चवदार आहेत असं समजून आपण तिथे गर्दी करत असतो. या पुढच्या काळामध्ये हे सगळं जाणार आहे. वैयक्तिक जीवनातल्या काय सवयी बदलायच्या आहेत, त्यातली पहिली गोष्ट अशी आहे, ती म्हणजे माझं आरोग्य हे माझ्या आयुष्यात सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. चाहे जगबुडी हो जाऊ द्या, पण माझं आरोग्य हे माझ्यासाठी सगळ्यात प्रमुख आहे. आणि माझं आरोग्य 80% कशावर अवलंबून आहे, तर माझ्या आहारावर अवलंबून आहे. मी काय खातो, कसं खातो, किती खातो, कधी खातो, कुठं खातो, या सगळ्या गोष्टीची एक शिस्त आपल्याला लावून घ्यावं लागणार आहे. या सगळ्या आहाराविषयी जगात कोणीही विचार केला नाही तेवढा आपल्या देशात केला आहे. आपल्या देशामध्ये आहार कसा करावा, कोणी करावा, कधी करावा, कुठं करावा हे तर सांगितलंच आहे. पण आहार तयार करत असताना वातावरण कसं असावं, तिथले सगळे उपकरणं म्हणजे भांडी कुंडी कशी असावीत, इथपर्यंत सांगितलंय. पण हा इतका खोलात जायचा विषय नाही. मी आपल्याला फक्त त्यातले मुद्दे सांगून लक्ष वेधतोय. कोरोना बरोबर जगताना आपल्याला काय काय करावं लागणार आहे. एक, नव्या शिक्षण पद्धतीशी जसं जोडून घ्यायचं आहे, तसं माझ्या निरामय, आरोग्यपूर्ण, स्वस्थ जीवनासाठी मला माझ्या जिभेवरती नियंत्रण आणावं लागणार आहे. मी काय खायचं आहे हे मला नीट ठरवावं लागणार आहे. विश्व आरोग्य संस्थेने असं म्हटलंय की त्यातल्या त्यात शाकाहारी लोकांना अशा पद्धतीची लागण होण्याची शक्यता कमी आहे. 100% हे बरोबर आहे का असं दावा करता येणार नाही, पण मला त्यातल्या त्यात शुद्ध आहार घेतला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, तर ज्यामुळं माझ्या शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल असं अन्न घेतलं पाहिजे. गेल्या 60 वर्षाच्या समाजवादी आणि डाव्या विचारसरणीच्या प्रभावामुळं आपल्याला अशी एक वाह्यात सवय लागलेली आहे की सकस आणि पोषक आहार असं म्हटलं रे म्हटलं की हा उच्च मध्यमवर्गीय, पांढरपेशा आणि श्रीमंत लोकांच्या चोचण्याचा विषय आहे असं म्हणून गरिबांचा कैवार घेऊन आपली राजकीय पोळी भाडणाऱ्या लोकांनी आमची बुद्धी भ्रमिष्ट करून टाकली आहे. असं नाही. सकस आणि चांगला आहार हा कोणालाही कुठंही उपलब्ध होऊ शकतो. याच्यावर एका जगदविख्यात आहार तज्ञाने, डायटिशियनने असं म्हटलंय, आपल्या परिसरात पिकणारं आणि घरामध्ये शिजणारं याच्या इतकं सकस आणि उपयुक्त अन्न दुसरं कुठलंही नाही. माझ्या परिसरात पिकणारं आणि माझ्या घरात शिजणारं. मग मला ते खावं लागेल. मला माझ्या परिसरातली फळं, ऋतुकाळानुसार येणारी फळं खावी लागतील. ही फळं आजही मावा, गुटखा, तंबाखू, दारू, बियर, गांजा ह्याच्यापेक्षा स्वस्त मिळतात आणि ह्या सगळ्या व्यसनांनी माझी एकट्याचीच जी काही आहे खुजली ती भागते. पण मी जर घरच्यांसाठी सगळं घेऊन आलो तर सगळ्या घरच्यांचं आरोग्य चांगलं होतं. मला हे आत्मसात करावं लागेल. मला नियमित प्राणायाम करावं लागेल, ध्यानधारणा करावी लागेल, मला काही व्यायाम करावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, यंत्रावलंबित्व मला सोडावं लागेल. आता गुजरात मधल्या एकानी कंपनीने एक मोठा चांगला शोध लावला असं मला वाटतं. आपल्याकडे गहू, ज्वारी याचं सगळ्याचं पीठ करायची एक काय घरघंटी असते, घरघंटी. ती विजेवर चालते. ज्वारी होता, गहू होता, बटन दाबा, पीठ होतं, बाहेर येतं. आता गुजरातच्या एका कंपनीने घरघंटी तयार केली आहे. तिला सायकलची चेन आणि व्हील जोडलंय, चाक जोडलंय. घरातल्या स्त्रीनी पायडल मारायचं, मग ती चक्की आपोआप फिरते आणि पीठ होतं. जुन्या काळी आपली आजी पणजी जशी जात्यावर दळत असत, त्यामुळं तिला आजार कुठला होत नव्हता. सांधे दुखी नाही, कंबर दुखी नाही, गुडघे दुखी नाही, पाठ दुखी नाही, मान दुखी नाही, काही नाही. आता आधुनिक पद्धतीमध्ये आम्हाला हे करावंच लागेल. आमच्या घरामध्ये यंत्रावर अवलंबून राहण्याची आमची जी सवय आहे ती हळूहळू आम्हाला काढून टाकावं लागेल. आणि जितकं म्हणून स्वतः शरीराचा वापर करून आम्हाला जगणं आवश्यक आहे तेवढं करावं लागेल. कोविड बरोबर जगताना हे आम्हाला आत्मसात करणं आवश्यक आहे. स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळावे लागतील.
आता हाही शब्द उच्चारला की अनेकांच्या भुवया उंचावल्या जातात. का तर आम्ही स्वच्छतेला जातीविशेषाशी जोडून टाकलंय. मला एक प्रसंग आठवतो जो मला मुद्दाम सांगायचा आहे. माझे एक अतिशय जवळचे मित्र, त्यांचं नाव सांगायला हरकत नाही, आज ते जिवंत नाही आहेत. फार मोठे प्रकाशक होते ते. कम्युनिस्ट विचाराच्या पुस्तकांचं प्रकाशन ते करत. त्यांची मुलगी ही कार्ड होल्डर कम्युनिस्ट. आणि एका संमेलनामध्ये, साहित्य संमेलनामध्ये त्यांची मुलगी मला भेटली. ती पुस्तकं विकत होती आणि मला सांगत होती की इतकी विक्री करायची आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे. परिचित घर असल्यामुळं ती मुलगी माझ्याशी मोकळेपणाने बोलत होती आणि तेवढ्यात दुपारच्या जेवणाची वेळ झाली आणि म्हणून आम्ही भोजन कक्षाकडे निघालो. आणि भोजन कक्षामध्ये म्हणजे जिथे जेवणाची जागा आहे तिथे जात असताना मी तिला म्हटलं की 1-2 मिनिट माझी ही पुस्तकं पकड, मी हात धुवून येतो. तिने अक्षरशः माझा शर्ट खेचला आणि मला विचारलं, का रे तू ब्राह्मण आहेस का? मी म्हटलं का बरं एकदम तुला हा प्रश्न पडला, काय माझ्याशी लग्न बिग्न करायचा विचार नाही ना? ती म्हणाली तसं नाही, मी म्हटलं सहज तरी काय विचारलं? ती स्वतः शिक्षित, बुद्धिवादी, डाव्या विचाराची, स्वतः ब्राह्मण कुटुंबातली मला ती प्रश्न विचारते, तू ब्राह्मण आहेस का? मी कारण विचारल्यावरती असं म्हणाली, नाही जेवणाच्या आधी हात धुण्याची पद्धत ब्राह्मणातच असते. मी म्हणलं कोणतं पुरोगामित्व आहे? स्वच्छता हा काय ब्राह्मणांच्या मक्तेदारीचा विषय आहे? स्वच्छता हा प्रत्येक जीवासाठी आवश्यक विषय आहे की नाही? हा, स्वच्छता आणि सोळं यातली सीमारेषा पुसट आहे. आपण तीही लक्षात घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीनं अधिक स्वच्छ राहिलं पाहिजे. आम्ही पुरोगामी आहोत किंवा सुधारलेले आहोत याचा आमचा एक निकष काय आहे माहितीये? बाहेर घालून जोडे जे वापरतो आपण ते घेऊन डायनिंग टेबलवर बसून जेवणं हे आमचं सुधारणेचं लक्षण आहे. हे आम्हाला शिकवणारा आमचा इंग्रज बाप सुद्धा असं करतो की नाही करतो माहिती नाही, पण आम्ही मात्र बाहेर टॉयलेटमध्ये वापरलेले, लॅबोरेटरीमध्ये वापरलेले, घाणेरड्या रस्त्यावर वापरलेले जोडे तसे डायनिंग टेबलवर घेऊन बसून जेवतो. अगदी घरी नाही, इतके बेशरम अजून आपण व्हायचे आहोत. अगदी घरी नाही पण हॉटेलमध्ये बसल्यावर ते पायात असतात की नाही? हे सगळं आम्हाला बदलावं लागणार आहे, तर कोरोना आमच्यापासून दूर राहील. आम्हाला हळूहळू या सगळ्या गोष्टी आत्मसात करत असताना आणखीन एक गोष्ट शिकावी लागणार आहे. ते म्हणजे आम्हाला कुठलं ना कुठलं तरी कौशल्य प्राप्त केल्याशिवाय या पुढच्या काळामध्ये अस्तित्व सिद्धच करता येणार नाही. केवळ औपचारिक शिक्षण हा यापुढच्या काळामधला कालबाह्य विषय होणार आहे. आम्हाला प्रत्येकाला काही ना काहीतरी एक हुनर, एक कौशल्य आत्मसात करून घ्यावंच लागेल की ज्याच्या आधारावर उद्या जर असं कुठलं संकट आलं तर मी माझ्या पायावर उभा राहू शकतो. निदान एक वेळची भाकरी तरी मी कमवू शकतो. हे मला जमण्यासाठी मला हे कौशल्य आत्मसात करावंच लागेल. हे सगळं मला कोरोना बरोबर जगताना माझ्या सवयी बदलण्यापासून माझ्या जीवनाच्या भूमिका बदलण्यापर्यंत या सगळ्या गोष्टींचा विचार मला करावाच लागणार आहे. यात एक शब्द सध्या जगामध्ये सगळीकडे पसरला जातो आहे, तो आहे मिनिमल लाईफस्टाईल. हा शब्द वापरला जातो, जगभर वापरला जातो. इंग्रजीतला शब्द आहे आणि अनेक विचारवंत आता त्याच्यावरती बोलायला लागले. म्हणजे काय? शेकडो हजारो वर्ष आपल्या देशातल्या लोकांनी आपल्याला हेच शिकवलेलं आहे. याला धार्मिक भाषेत म्हणा, पारमार्थिक भाषेत म्हणा, बोलायचं झालं अपरिग्रह असं म्हटलंय. ज्या गोष्टींची मला गरज नाही त्या गोष्टी मी साठवण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. त्या गोष्टी माझ्याकडे असल्या पाहिजेत असा हव्यास धरता कामा नये. मला हे कळलं पाहिजे की किमान गोष्टींमध्ये मी जगू शकतो आहे आणि किमान गोष्टी माझ्याकडे असतील तर माझं जगणं खरं, काल आपण ह्याच्यावर विस्ताराने विचार केला, त्याची उजळणी करण्याची गरज नाही. मग कमीत कमी गोष्टींमध्ये, कमीत कमी संसाधनांमध्ये मला माझं जीवन बेतता आलं पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये हेही आवश्यक आहे. या बरोबरीनं माझं मन आणि माझे विचार स्थिर आणि शांत राहण्यासाठी मला एखादा छंद असण्याची पण गरज आहे. हा छंद म्हणजे पत्ते खेळणं आणि जुगार खेळणं नाही. हा छंद म्हणजे आपल्या हातातल्या उपकरणावर दिवसभर सिनेमा पाहत राहणं हा नव्हे.
हा छंद आहे गायनाचा, संगीताचा, चांगलं वाचनाचा, चांगलं काही पाहण्याचा सुद्धा. तर पर्यटनामध्ये सुद्धा हे सगळं बंधनं पाळून आपल्याला पर्यटन करावं लागणार आहे. त्यामुळं पाहणं बाहेर जाऊन नाही, घरातल्या घरातही आपण पाहू शकतो. कितीतरी वेबसाईट अशा आहेत की ज्याच्यावरती आपल्याला जगाचं हे ज्ञान मिळू शकतं. मला हे सगळं कोरोनाच्या काळामध्ये का जगायचं आहे? हे सगळं जगण्याची, लवकरात लवकर हे जगणं आत्मसात करण्याची शक्यता जगाच्या पाठीवर फक्त भारतीयांच्या डीएनए मध्ये आहे. आम्हाला दाखवणं, प्रदर्शन करणं, श्रीमंतीचा हव्यास करणं हे आमच्या रक्तातच नाही. याचा अर्थ असा नाही की आमची अवकात नाही, पण आम्ही ते संस्काराने घेतलेलं आहे की चांगला विचार करावा, साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करावा. मग यासाठी आम्हाला कमीत कमी गोष्टींमध्ये जगणं, साधेपणाने जगणं, सामर्थ्याने जगणं, कौशल्यासह जगणं, चांगल्या छंदासह जगणं, हे सगळं करावं लागेल. याच्या बरोबरीनं मधल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात आली की शरीर जसं निरोगी हवं तसं मन सुद्धा निर्भीक हवं. आणि मन निर्भीक हवं म्हणजे काय? मन आपलं फार भित्र होऊन जातं अनेकदा. निर्भीक मन व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे? तर आपल्या मनाला सुद्धा काही व्यायाम दिला पाहिजे. ज्यांना आस्था आहे त्यांनी जप करावा. ज्यांना थोड्या अधिक बौद्धिक क्षेत्रामध्ये जायचं आहे त्यांनी ध्यानधारणा करावी. ज्यांना असं वाटतं की माझ्या मनाचं बळ वाढण्यासाठी मला आणखीन काही उपाय केले पाहिजेत ते त्यांनी करावेत, जे मनाची शक्ती वाढवणं. या पुढच्या काळामध्ये तरुण पिढीला आपल्याला हेही समजावून सांगावं लागणार आहे की यापुढं तुमच्या प्रमाणपत्र बघून, तुमचे परीक्षेतले मार्क बघून तुम्हाला कुठल्याही आस्थापनेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळेलच असं विश्वास बाळगू नका. ते तुमचं सगळं हे पाहतीलच, पण पहिल्यांदा ते हे पाहतील की तुम्ही शारीरिक दृष्ट्या सक्षम आहात की नाही. तुम्ही जर शारीरिक दृष्ट्या सक्षम म्हणजे इम्युनिटी असलेले आणि सबलता असलेले, प्रतिकार शक्ती असलेले आणि शक्ती असलेले असे आहात की नाही हे तुमच्याकडे बघेल आणि मगच तुम्हाला नोकरीवरती ठेवेल. नाहीतर तुम्हाला नोकरीवरती ठेवणं, खरं तर नोकरी हा विषयही येत्या काळामध्ये हळूहळू संपणार आहे. जगामध्ये ह्याच्यावर जो एक पाहणी अहवाल तयार झाला आहे तो मोठा मजेशीर आहे. आपण जर कधी गुगलवर गेलात आणि वर्ल्ड आफ्टर करोना किंवा वर्ल्ड विथ करोना अशी एखादी साईट तुम्ही पाहायला लागला तर तुमच्या लक्षात येईल, इतक्या मोठ्या मोठ्या अभ्यासू लोकांनी लिहिलंय. प्रचंड ऑफिसेस ज्याला आपण म्हणतो, कार्यालय, 100 लोक आहेत, 50 लोक आहेत, 70 लोक आहेत, ही सगळी ऑफिसेस या पुढच्या काळात ओस पडणार आहे. तिथे कोणी असणारच नाही. जसं स्कूल फ्रॉम होम आहे तसं वर्क फ्रॉम होम सुरू होणार आहे. आजही जवळजवळ 22-27% लोक घरून काम करायला लागलेले आहेत. आता घरून काम करणं पहिल्यांदा मजा वाटते, पण घरून काम करण्याची पद्धत सुरू झाल्यानंतर एक हलकासा आर्थिक चिमटा पण आपल्याला बसणार आहे. तो म्हणजे आपल्याला जो प्रवास भत्ता मिळतो, पेट्रोल भत्ता मिळतो, बाकीचे अलाउन्सेस मिळतात, ते सगळे मिळणार नाही, कारण का तुम्हाला घरूनच काम करायचं आहे. आणि घरून काम करायचं असल्यामुळं तुम्हाला कार्यालयात जाऊन काम करण्यापेक्षा अधिक आउटपुट, अधिक त्याचा परिणाम तुम्हाला द्यावा लागणार आहे. सगळं हे जोडून येणार. यासाठी मी तयार आहे का मानसिक दृष्ट्या, हे पण आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि हे सगळं होत असताना मला उद्योग क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं, ज्याला प्रतिभेच्या जोरावरती काही करायचं, इनोव्हेटिव्ह ज्याला म्हणतात, असं काही करता येणार आहे का? आणि ते करता येण्यासाठी सुद्धा माझ्या परंपरेतून माझ्याकडे आलेले जे व्यवसाय आहेत, जे हुनर आहे, जी कुशल आहे, त्याचा वापर करता येणार आहे का? तो तसा केला तर कितीतरी क्षेत्र अशी आहेत की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही उत्तम पद्धतीनं काम करू शकता. गेल्या काही दिवसामध्ये या सोशल मीडियावरतीच येतंय की चांगली लाख, 1.5 लाख रुपयाची नोकरी सोडून एका तरुण मुलीने भाजीचा व्यवसाय सुरू केला. छोट्या जागेत तिने पहिल्यांदा भाज्या लावल्या, मग त्या सेंद्रिय भाज्यांची विक्री सुरू केली. मग आणखीन थोड्या जमिनी, वाढीव जमिनी, तिच्याकडे थोडीफार शेत जमीन होती, त्याचा फायदा करून घेतला. पण म्हणजे ज्याच्याकडे प्रतिभा आहे, कौशल्य आहे, तो काहीही करू शकतो, हे या पुढच्या काळात होणार आहे. कोरोना बरोबर जगताना आम्हाला हे शिकावं लागणार आहे. पहिली गोष्ट आहे
की आमचं सार्वजनिक जीवन आम्हाला संयत करावं लागेल. आम्हाला बाहेरचं खाणं, अनावश्यक खाणं, हॉटेलिंग या सगळ्या गोष्टींवर मर्यादा घ्यावी लागणार आहे. उद्या ते सुरूही झालं तरी त्याच्यामध्ये खूप दक्षतेने हॉटेल चालवणाऱ्या लोकांनाही विचार करावा लागणार आहे आणि तिथे जाणाऱ्या ग्राहकांनाही विचार करावा लागणार. हे करा. शाळांची पद्धत बदलेल, क्रीडा सामने त्याची पद्धत बदलेल, उद्योगाचं स्वरूप बदलेल आणि हे सगळं बदलत असताना रेल्वे जशी रूळ बदलताना खडखड होतो तशी खडखड होणार आहे. ती व्हायला लागलेली आहे, ती होते आहे. आता आपल्याला ह्यात निर्धाराने उभं राहायचं आहे आणि ह्या निर्धारालाच एक छान शब्द आमच्या देशातल्या प्रमुख नेत्यांनी, पंतप्रधानांनी दिलाय, आत्मनिर्भर. मला प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मनिर्भर कसं होता येईल याचा विचार केला पाहिजे. तो करायला आपण सिद्ध झालं पाहिजे. आता ह्या सगळ्याचे आणखीन काही गंभीर परिणाम पण होणार आहे. वर्क फ्रॉम होम म्हणजे तुम्ही अधिकाधिक काळ घरात आलात, तुमची शारीरिक हालचाल कमी झाली. आजच अनेक कुटुंबातल्या म्हणजे नागपूरमध्ये जी पाहणी झाली त्याचा आधार घेऊन जर बोलायचं झालं तर जवळजवळ 40% अधिक मुलांना पोटदुखीचा त्रास सुरू झालाय, शाळकरी मुलांना. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या हालचाली थांबल्या. भले तुमचं कितीही मोठं घर असो, शेवटी घर घरच ना. पिंजरा कितीही मोठा झाला तसा तर हिमालयापासून काश्मीरापर्यंत ब्रिटिशांचा पिंजराच होता ना. त्यात कुठे आपण स्वस्त होतो? आपण तो पिंजरा तोडायचा प्रयत्न केलाच ना. तसं ही मुलं आहेत, घरात किती वेळ, मैदानावरती जाता येत नाही. मग मैदानावरती न जाताही त्यांची प्रकृती चांगली कशी राहील? कारण काय, एकदा पोट आणि पोटाचा सगळा विकार सुरू झाला की संपूर्ण व्यक्तित्व त्यामुळे बाधित होतं. मग अभ्यासात लक्ष लागणार नाही, मग एका जागी स्थिर बसू शकणार नाहीत, मग जाड्यता, ओबेसिटी ज्याला म्हणतात, तो होईल. त्याचा परिणाम संपूर्ण शरीरावरती कसा होऊ शकतो आणि 12, 13, 14 वर्षाच्या मुलामध्ये 50चे आजार कसे यायला लागतात हे तज्ञांनी समोर केलेलं आहे. काय काय घडणार आहे बघा. आम्ही कुटुंबात एकत्र असल्यामुळं परस्परांच्या सहवासात 24 तास राहणं ही भयंकर मोठी शिक्षा आहे. या शिक्षेला आपण संधीमध्ये परिवर्तन करायचं असेल तर काय करावं लागेल? मी एक सिनेमा पाहिला होता माझ्या महाविद्यालयाच्या काळात. मला वाटतं अनुभव किंवा तत्सम कुठला सिनेमाचं नाव विसरलं. पण त्याच्यामध्ये प्रेमविवाह केलेल्या एका जोडप्याची ती गोष्ट होती आणि जेव्हा ते एकमेकाच्या प्रेमात पडले तेव्हा आठवड्यातून एकदा बागेमध्ये भेटणं, नदीच्या किनारी भेटणं वा समुद्रकिनारी भेटणं, हॉटेलमध्ये भेटणं. मग आजचा दिवस भेटायचा आहे तर चांगले कपडे, चांगला सुगंध, तिला किंवा त्याला आवडणारा रंग, मग तिला किंवा त्याला आवडणारे खाद्यपदार्थ, हे सगळं 1 तास भेटायचं आहे. त्यामुळं उभयतांना आवडणारं चांगल्यात चांगलं त्यावेळी दाखवलं गेलं. त्यामुळं चांगलंच चांगलं सगळं समोर आलं. पण हे 1 तास, 2 तास, आठवड्यातून एकदा, दिवसभर वा अगदी डेटिंगला गेल्यानंतर पंधरवड्यातून 2 दिवस. पण जेव्हा तुम्ही 24 तास एकमेकांच्या सहवासात राहता तेव्हा किती वेळ एकमेकाला आवडणारे कपडे घालणार, किती वेळ एकमेकाला आवडणारा परफ्यूम वापरणार, किती वेळ एकमेकांना आवडणारच बोलणार. अशा वेळी परस्परांमधल्या नातेसंबंधांचं संतुलन ठेवणं ही एक मोठी परीक्षा आहे. कोरोना सोबत जगताना आपल्याला हेही भान पाळावं लागणार आहे. किती पैलू आहेत ह्या विषयाचे बघा. पण हे सगळं घाबरून जाण्यासाठी मी आपल्या समोर मांडतोय असं कृपया समजू नका. आपल्याला ईश्वराने दिलेली एक विशेष शक्ती आहे भारतीय म्हणून, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण स्वतःला बरोबर त्या अनुकूल बनवू शकतो हे भारतीयांनी दाखवून दिलंय. 100 वर्षापूर्वी 1 कोटी लोक मेले साथीमध्ये. 1 करोड छोटी गोष्ट आहे काही. असे 1 करोड लोक मेल्यानंतरही हा देश उभा राहिला. 1,500 वर्ष पारतंत्र्यात राहिल्यानंतरही हा देश उभा राहिला. आपल्याला या पुढच्या काळातही कोरोना सोबत जगत असताना ह्या गोष्टी पाळाव्या लागतील. याचे काही चांगले परिणाम होते. जसं लग्नातली उपस्थिती मर्यादित झाली. चांगली झाली की नाही गोष्ट? चांगलीच झाली. ज्यांना शक्य आहे, ज्यांची ऐपत आहे, ते लग्नावरती खर्च करतात आणि ते मोठ्या संख्येने लोक होत होते, तेही आता बंद होणार. याचा फायदा थेट 50% पॉप्युलेशनला होईल असं मला वाटतं.
ते म्हणजे मुलीचं लग्न लावून देण्यात कर्जबाजारी होणारे मायबाप आता कर्जबाजारी होणार नाहीत, अशी एक वेडी आशा माझ्या मनात आहे. या सगळ्या गोष्टी अनावश्यक आहेत. इतका खर्च, इतकं मोठं त्याचं प्रदर्शन, इतक्या जाहिराती काही गरज नाहीये. या पुढच्या काळामध्ये हळूहळू हे सगळं कमी होऊन यथार्थ म्हणजे फॅक्च्युअल, फोकस्ड असं जगणं आमच्या आयुष्यामध्ये सुरू करण्याचं काम हा कोरोना करेल. असा हा कोरोना घेऊन आपण जगत असताना ही आणि अशी अनेक पैलूंची चिंतन यात्रा आपण चालू ठेवली पाहिजे. हा, आम्ही समोरासमोर एकमेकांना भेटलो तरी अंतर पाळावं लागेल. गळा भेट घेता येणार नाही, हस्तांदोलन करता येणार नाही. आमच्यासाठी कोणती नवीन गोष्ट आहे? हे भेटलं की एक समान वयस्क मुलं मुली एकमेकांचा स्नेह प्रकट करण्यासाठी गळ्यात पडतात आणि ही उडाणटप्पू पद्धत आम्ही इतक्या लिहिलया स्वीकारली की आता बहीण भाऊ सुद्धा खूप दिवसांनी भेटले की एकमेकांच्या गळ्यात पडतात. आई बाप पोरापोरींच्या गळ्यात पडतात. हा इतका वाह्यातपणा आयुष्यामध्ये आवश्यक नाहीये. नाही, ह्याची काही गरज नाहीये. जर वडीलधाऱ्यांची भेट झाली खूप दिवसांनी तर वाकून नमस्कार करावा आणि नमस्कार करताना अंतर पाळलं जातं. समवयस्क एकमेकांना भेटलो तरी हस्तांदोलन केलंच पाहिजे असा काही कायदा नाही. आपल्याकडे ती कधीच पद्धत नव्हते. पद्धत सोडा. आपल्याकडे दुष्यंतानी शकुंतलेचा हात दुष्यंताला मदत करण्यासाठी म्हणून शकुंतलेने पुढे केला आणि तो घेतला तर त्यांना विवाहबद्ध व्हावं लागलं. आपल्याकडे पाणी ग्रहण हा विधी आहे. इथे कोणीही पोरगा कोणतीही पोरगी दिसली की शेकहँड करतो, कोणतीही पोरगी कोणताही पोरगा दिसला की शेकहँड करते. इतक्याची गरज नाही, आपोआप जाईल तर नमस्कार करावा. नमस्कारे लीनता घडे, नमस्कारे अहंता मोडे, नमस्काराने संयम येतो, नमस्काराने सन्मान प्राप्त होतो. संपूर्ण कोरोनाचा परिणाम जग अस्वस्थ होत असताना हिंदुस्थान मात्र एका उगवतीच्या दिशेने निघालाय. आपल्याला अभिमान असला पाहिजे आपल्या देशाचा, आपल्या समाजातल्या अंतर्गत ईश्वरी शक्तीचा. आणि या शक्तीच्या जोरावरती आम्ही स्वावलंबी, आत्मनिर्भर, सशक्त, समर्थ असे होऊन जगाचं नेतृत्व करू. मी म्हणत नाहीये, आपल्या देशातले केवळ ऋषी मुनी म्हणत नाहीये, तर आर्थिक क्षेत्रातले तज्ञ लोक असं म्हणायला लागलेले आहेत की येता काळ आर्थिक दृष्ट्या हिंदुस्थानच्या विकासाचा असणार आहे आणि तो यायचा असेल तर आम्हाला आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये मर्यादा पाळाव्या लागतील. खाणं पिणं बसणं उठणं सगळ्यावरती संयमाचा एक पहारा जागता ठेवावा लागेल. आणि असा पहारा ठेवून आपण जगायला लागलो तर कोरोना आपला मित्र होऊन जाईल. सुरुवातीला डॉक्टर संजय पाटील यांनी जसं सांगितलं की डायबिटीस, मधुमेह आपण आपल्या देहातून काढून नाही टाकू शकत. एकदा तो आला की तो कायमचं कूळ झाला. आणि मग असं असेल तर आम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की कोरोनासहही आम्हाला जगता आलं पाहिजे. माझ्या बंधू भगिनींनो, 15 वर्ष मी तुमच्याशी बोलत आलो आहे. म्हणजे जवळजवळ 45-46 विषय मी तुमच्याशी बोललो आहे. एका भयंकर संकटाला आपण सगळे सामोरं चाललो आहोत. त्यात वसंत व्याख्यानमालेसारखी प्रबोधन करणारी चळवळ उभी आहे, टिकून आहे. हेही याचंच लक्षण आहे की कोरोना सोबत आम्ही जगणार कसे. आणि यावर्षीची ही व्याख्यानमाला परिपूर्ण होत असताना मी भारत मातेच्या चरणी अशीच प्रार्थना करेन की कोरोना सोबत जगण्याची सारी क्षमता आम्हाला प्राप्त व्हावी. आमच्या स्वतःच्या गुणांचा विकास करण्यासाठी अनुकूल वातावरण आम्ही निर्माण करावं. आत्मनिर्भर स्वावलंबी भारत बनवण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करावं. सगळ्या जगाला आम्ही अन्नधान्य पुरवू, छोटी मोठी यंत्र पुरवू, वैद्यकीय सेवा उपलब्ध होऊ. अनेक क्षेत्र आपल्यासाठी उघडली गेलेली आहेत. सरधोपट मार्गाने जाण्याचा विचार आम्ही सोडून देऊ. असं प्रबोधन घडवणारी ही व्याख्यानमाला आज सफल संपूर्ण होत आहे. पण सुरुवातीला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे माझं बोलणं संपल्यानंतर लगेच शटडाऊन करू नका. कारण का तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या 2-3 श्रोत्यांना आपल्याशी संवाद करायचा आहे. तेही बोलतील. त्यांचं बोलणं झाल्यावरही लगेच शटडाऊन करू नका. कारण का त्यानंतर कोरोना सोबत जगण्यासाठी आपल्याला आत्मविश्वास देणारं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांचं पसायदानही आपल्याला म्हणायचं आहे. आणि त्यामुळं मी माझ्या वाणीला विराम देत असताना भारत मातेच्या चरणी प्रार्थना करतो की या व्याख्यानमालेच्या संयोजकांना असंच धैर्य दे, स्फूर्ती दे
आणि सर्व श्रोतृवर्गाला आरोग्य दे, संपन्नता दे, सामर्थ्य दे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जगाच्या व्यासपीठावरती आम्ही यशाचा ध्वज फडकवणारे सैनिक होणार आहोत असा आत्मविश्वास दे. हे सांगून पुन्हा एकदा मी सर्व संयोजकांचे, पाटील, भोसले, मराठे आणि सोनवणे कुटुंबियांसह सर्व प्रेक्षकांचे, माझ्या सटाण्यातल्या पत्रकार मित्रांचे, सर्व देशभर बघत असलेल्या श्रोत्यांचे आभार मानून वाणीला विराम देतो आहे. वंदे मातरम. श्रोत्यांपैकी मी लंडन येथील वास्तव्यात असलेले श्री किशोर सोनवणे यांना विनंती करतो, त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा. नमस्कार, मी किशोर योगिता. आम्ही लंडन येथे वास्तव्य करतो. गेले 20 वर्ष झाले. मुलगा वरद आणि मुलगी उर्वी अशा आम्ही 4 जण इथे राहतो. सर्वप्रथम दादांच्या स्मृतीस आम्ही वंदन करतो. दादांबद्दल बोलायचं म्हणजे दादा आमच्याकडे 2002 साली येऊन गेले. 4-5 दिवस दादा असताना अतिशय आमचा खूप जवळचा संबंध आला त्या 4-5 दिवसात. आणि त्या 4-5 दिवसात दादांनी ज्या पद्धतीने आमच्या बरोबर वेळ घातला, जे काही जिकडे गेलो, दादांची एक प्रचंड उत्साह दादांना होता. प्रचंड त्यांना काहीतरी नवीन शिकून घ्यायची किंवा समजून घ्यायची त्यांची मनस्थिती होती. जिथे जिथे गेलो दादांनी मला अगदी पूर्ण प्रयत्नाने शेतकऱ्यांचा विषय असो किंवा व्यापाराचा असो किंवा इथल्या समाज पद्धती असो, हे सगळं दादांनी आमच्याकडून खूप डिटेलमध्ये समजून घेतलं आणि त्याच्यावर भरपूर आपल्या ओरिजिनल कल्चर जे काही आहे बॅक होम त्याच्याबरोबर त्यांनी कम्पेअर केलं आणि आम्हालाही खूप काही शिकून गेले दादा तेव्हा. आणि दुर्दैवाने ते आज आपल्यात नाही, पण आम्हाला त्या 4-5 दिवसाचा दादांचा प्रचंड एक खूप मेमोरेबल आठवण आमची राहून गेली. त्या दादांनी समाजकार्य केलेलं ते तर मला सांगायची गरज नाही. दादा, संजय दादा झाले, मराठे साहेब झाले, समीर झाले, हे सगळं त्याच्यासाठी करताच आहेत. खूप अतिशय चांगला उपक्रम दादा तुम्ही करता आहात दादांच्या नावाने. गेले 3 दिवसपासून आम्ही वेळ काढून ह्या झूम मीटिंगद्वारे याचा उपयोग घेत आहोत. आणि आम्ही ऐकून होतो, वसंत व्याख्यान मला चालते, सटाण्यात संजू दादा आम्हाला सांगत असत, दिलीप तात्या आम्हाला काही ना काही कारणाने पाठवत असत वगैरे. पण पहिल्या वर्ष असा आम्हाला त्याच्यात सहभागी व्हायचा मौका मिळाला. खूप छान दादा, खूप थँक्यू सो मच. आणि विवेकजी, तुमचे लाख लाख आभार. किती साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सगळ्या लोकांना समजून सांगितलं. अतिशय छान विषय घेतले, तिघही विषय अतिशय महत्वपूर्ण. महर्षी अरविंदांबद्दल मी आत्ताच 15 ऑगस्टला मोदींच्या तोंडून पण ऐकलं होतं आणि मला माहित नव्हतं अरविंद. त्याच्यानंतर मी जाऊन गुगलवर वगैरे बघितलं आणि किती ग्रेट ट्रेजर आहे आपल्याकडे इंडियामध्ये म्हणजे. आणि खूप चांगलं वाटलं मला. नंतर सयाजीराव गायकवाडांचा त्याच्यात संबंध आला, अतिशय चांगलं. नंतर पुढे जाऊन मी सयाजीराव गायकवाडांनी आंबेडकरांना कशी मदत केली ते पण शोधलं. खूप मला त्याच्यात मी वाचलं काल परवा वगैरे. आणि आजचा जो करोनाचा विषय होता विवेकजी, थँक्यू सो मच. एक स्टेप तुम्ही अतिशय महत्वाची सांगितली. खास करून आम्ही इकडे 4 महिन्यापासून त्याच्यावर झगडत आहोत. ह्या सगळ्या स्टेप्स आम्ही व्यवस्थित फॉलो करत आहोत आणि त्याचाच परिणाम म्हणून माझ्या मते आता UK बऱ्यापैकी त्याच्यातनं बाहेर यायला मदत होते. तर मी तर विनंती करेल सगळ्यांना, या स्टेप्स प्लीज फॉलो करा आणि कोरोनाशी राहण्याचं शिका. आता त्याला घालू नाही शकत आपण. कमिंग बॅक टू संजू दादा, थँक्यू सो मच. ग्रेट प्रोग्राम अँड आय एम प्राऊड ऑफ यू. थँक्यू. थँक्यू किशोर, थँक्यू. आता आपल्या समोर आदरणीय दीपक दादा भांबरे सर हे आपलं अभिप्राय व्यक्त करतील. बोला दादा. आवाज अनम्यूट करा. हा केलंय. हा आता येतोय. ऐकू येते, बोला. बोला. हा, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर सौ श्री संजय पाटील
हे त्यांचे वडील कैलासवासी वसंत दगाजी पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेल्या 15 वर्षापासून जे वसंत व्याख्यानमाला आयोजित करतात, त्यामुळे प्रख्यात प्रकांड पंडित विद्वान आणि विचारक श्री विवेकजी घळसासी यांचे अनमोल विचार आपल्या सगळ्यांना नेहमीच ऐकायला मिळतात. गेल्या 15 वर्षापासून विविध विषयांवर त्यांनी जे काही व्याख्यानं दिलेले आहेत, त्या सगळ्यांमध्ये आम्हाला जे काही ज्ञान प्राप्त झालं ते आम्ही कधीच विसरू शकत म्हणजे नाही. आम्ही सगळे ऐकतो असं सांगू का मीच बोलू फक्त? दोघंही बोला. त्यांचे विचार ऐकायचे म्हणजे आम्हाला एक प्रकारे बौद्धिक मेजवानीच मिळत असते. बहुतेक आमची बौद्धिक भूक भागवली जाते. आणि विवेकजींनी छोट्या छोट्या उदाहरणातून फारच चांगले मार्गदर्शन आम्हाला केलेले आहे. त्यांचे हे कार्य म्हणजे दादांचे जे कार्य हे डॉक्टर व त्यांचे मुलं तसेच त्यांचे बंधू मेहुणे सगळ्यांनी मिळून दादांना कायम सगळ्यांच्या स्मरणात ठेवले, याबद्दल आम्हाला फारच आनंद होतोय. डॉक्टरांनी आपल्या दवाखान्याचे जे काही चित्र निर्माण केलेले आहे, धोंडेगाव येथे सटाणा येथे इतकं नैसर्गिक वातावरणात तयार केलेलं आहे की तिथे गेल्यानंतर आपण दवाखान्यात आलो की एखाद्या पर्यटन स्थळी आलो हेच पेशंटला कळत नाही. जो पेशंट वेदना घेऊन येत असतो तो जाताना इतका आनंदात जातो आणि त्यांच्यावर डॉक्टरांवर इतक्या प्रकारच्या कविता हे पेशंट लोक करून जातात. हे पाहिल्यानंतर दादांचा निमित्त हा कार्यक्रम आम्हाला सगळ्यांना प्रोत्साहन देणाराच ठरतो आहे. धन्यवाद. आता माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र, जय भारत. थँक्यू दादा. आता माझी कन्या मधुजा आणि जावई विवेकजी हे US अर्थात अमेरिकेतून बोलतील. मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त करावा. हॅलो एव्हरीवन. विवेकची ऍक्च्युली मीटिंग सुरू आहे आता, त्याच्यामुळे त्याला लेक्चर ऐकता नाही आलं 3 दिवस, पण आम्ही रेकॉर्डेड नक्की नंतर सगळे परत ऐकू. आता स्वीटी पण आली माझ्याकडे, पूजा पण आहे, तर आम्ही तिघं इथे म्हणजे सकाळी लेक्चर 3 दिवसांचं ऐकलं. आणि दोघींच्या वतीने मी आज बोलते सगळ्यांना की नाही, सर्वप्रथम दादांना स्मृतिदिना निमित्त मी अभिवादन करते. आणि दादांना खूप मिस करतो आम्ही प्रत्येक वर्षी. आणि विवेक घळसासी काका, तुम्ही आमचे लाईक फॅमिली मेंबर आहात आणि आम्ही दरवर्षी तुमच्या लेक्चरची नेहमी वाट बघत असतो. आणि तुम्ही जे दरवर्षी नवीन टॉपिकवर आम्हाला व्याख्यान देता, खूप नवीन माहिती मिळते. आणि याच्या पुढेही आम्हाला नेहमी नवीन ज्या पर्सनॅलिटीज आहेत इंडियातल्या आपल्या, ज्या आम्हाला कधी ऐकायला पण मिळाल्या नसतात, त्या तुम्ही आम्हाला त्यांची ओळख करून देतात, माहिती सांगतात. खूप युजफुल आहे. आणि 3 दिवसांचे व्याख्यान खूप छान झाले. स्वीटी आणि पूजा त्यांना पण खूप आवडलं. बस बाकी थँक्यू विवेक काका. थँक्यू व्हेरी मच. जरा स्वीटी आणि पूजाला दाखव ना. हो जरा दाखवते एक minute. कॅमेरा असं आहे. हॅलो काका. पूजा. हॅलो काका. कसे काय? सॉरी, आम्ही एकदम झोपेतून उठूनच एकदम परफेक्ट टाइम आम्हाला मिळालाय लेक्चर ऐकण्यासाठी. झोपेतून उठवण्यासाठी भाषण आहे. नाही, पण आम्हाला इतकी एक्साइटमेंट आहे की लेक्चर साठी, म्हणजे ती एनर्जी एक वेगळीच असते लाईव्ह लेक्चर ऐकण्यात. येस. चला थँक्यू. लवकर या परत. भारत हो. जावाई बापूंनाही सांग नमस्कार. नक्की. चला, नमस्ते. हो, बाय.
बाय. बेटा, आता श्रोतू वर्गांनो, माझे मित्रांनो, आता पसायदान होईल. पसायदानासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यात सहभाग घ्यायचा आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनीतिहि लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी येथ म्हणी श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.